recording start होता है मग आपण सुरू करूया. A very good afternoon to one and all present here. Myself, Shital Vijayvar from Government College of Education, Akola. All my dear colleagues, we have a little idea about this program. It is one kind digital skill for creative teachers. As it was near about 2 to 3 sessions we have completed, and now it's time to welcome today's guider, respected Ram Galkar sir. It's my honor to yes sir. It's my honor here to introduce Galkar sir. He is an assistant professor, Department of Computer Science at Akola. He is from RLT College. He is MSc, MPhil, SET, NET, B.Ed. He is also member of various committee at college and university level. His research area is mainly image processing, data mining, cyber security, etc. His more than 10 research papers presented and published in various conferences as well as journals. He is author of a book published by Danbit Publication for BSc 2nd, which is for semester 3rd. He is also Vedic mathematics teacher of Art of Living International Organization. Sir, on behalf of both the colleges, from Government College of Education Akola as well as Yavatmal, I kindly request you to start the session. Thank you. Thank you so much, ma'am, for such a introduction and invite me as a resource person of this particular program. This program, which is organized by Government College Akola and Yavatmal, and invite us for representing our knowledge for the upliftment of our teaching learning criteria. So thank you once again. पुन्हा मॅडमचं आणि दोन्ही कॉलेजचे प्रिन्सिपल्स सर्व आपण शिक्षक असलेले सर्व शिक्षार्थी सर्वांचं मी एकदा पुन्हा थँक्यू करतो आणि माझ्या सेशनला सुरुवात करतो. आजच्या सेशनचा एक ओव्हरऑल रूपरेषा तुम्हाला सांगतो मी. या सेशनमध्ये आपण सुरुवातीला ऑनलाईन जसं आपल्याला माहिती आहे की आजच्या याच्या लॉकडाऊनमध्ये आपल्याला ऑनलाईनच्या माध्यमातून टीचिंग आणि लर्निंग ही प्रक्रिया सुरू आहे. याच्यामध्ये आपण आजच्या सेशनमध्ये टीचिंग लर्निंगच्या माध्यमातून कशा प्रकारे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग किंवा मीटिंग आपण घेऊ शकतो अशा बऱ्याचशा सॉफ्टवेअरची मी आपण आपल्याला एक लिस्ट पाठवणार किंवा डिस्प्ले देईल त्याच्यामध्ये कुठले कुठले सॉफ्टवेअर्स आहेत आणि याच्या व्यतिरिक्त आपण काही डेमॉन्स्ट्रेशन सुद्धा पाहूया ज्याच्यामध्ये आपण इझिली विद्यार्थ्यांसोबत कशा प्रकारे इंटरॅक्टिव्ह कम्युनिकेशन करू शकू. तर मी या ठिकाणी माझं स्लाइड शो सुद्धा प्रेझेंट करतोय. प्रेझेंटेशन क्लिअरली व्ह्युएबल आहे सर्वांना? Yes, sir. It is viewable. Yes, sir. Okay. So in this today's session, we'll be discuss about so many different tools which will be very effective and useful for teacher learning purpose. याच्यामध्ये दोन्ही लँग्वेजचा मी यूज करणार. इंग्लिश मराठी काहीतरी आपण हिंदी पण यूज करूया. So don't worry about that. What this particular actually web conferencing. ऍक्च्युली काही वर्षांना अगोदर किंवा 1-1.5-2 वर्षा अगोदर आपल्याला बऱ्याचशा लोकांना माहित नसेल की कम्प्युटरच्या माध्यमातून आपण फक्त आपल्याला एवढं माहित होतं की हायर लेवलला जे काही कॉन्फरन्सिंग चालतंय वेब कॉन्फरन्सिंग चालतंय त्याच्यामध्ये बरेचसे कुठल्या प्रकारचं आपण कॉन्फरन्सच्या माध्यमातून कुठल्या गोष्टी आपण शेअर करू शकतो किंवा काय करू शकतो आपण त्याच्यामध्ये आपण जसं बरेचसे लोक फॅमिलियर आहे त्या गोष्टीशी तरी पण मी पुन्हा एकदा सिंपल गोष्टीपासून आपण सुरुवात करूया. तर याच्यामध्ये आपण बेसिकली असं प्रेझेंटेशनमध्ये तुम्हाला काही स्लाइड शो प्रेझेंट करायचा असेल जसं मी आता करतोय त्याप्रमाणे करतोय. देन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ज्याच्यामध्ये आपण सर्व फॅमिलियर आहातच की ज्याच्यामध्ये आपण डायरेक्टली फेस टू फेस त्या ठिकाणी बोलू शकतो. त्याच्यानंतर एक कन्सेप्ट येतो बा वेबिनार्स. वेबिनार्सला बऱ्याचशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण त्याला डिफाईन करू शकतो. याच्यामध्ये असं होतं की काही लोकच फक्त त्यामध्ये पॅनलमध्ये असतात आणि रिमेनिंग लॉट ऑफ पीपल्स आर जस्ट वॉचिंग दॅट पर्टिक्युलर वेबिनार्स.
म्हणजे समजा 1000 2000 लोक जर असतील ते सुद्धा त्या पर्टिक्युलर वेबिनारचे फक्त व्ह्युअर्स राहतील. दॅट नॉट द ॲक्च्युअली ॲक्टिव्ह पार्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर webinars. Web means online. Seminars, that is a combination of web and seminars. It's a webinar. ऑब्व्हियसली च्या माध्यमातून आपण कुठल्या एखाद्या परदेशातील व्यक्तीला सुद्धा आपल्या गायडन्स करण्यासाठी किंवा त्याच्यासोबत आपण इझिली कम्युनिकेट करून आपल्या विद्यार्थ्यांशी कम्युनिकेशन घडवून आणू शकतो. नंतर आपल्या डिफरंट ॲप्लिकेशन्स असतील किंवा फाईल्स असतील ते सुद्धा आपण इझिली स्क्रीन शेअरिंग करून किंवा शेअरिंग करून ॲप्लिकेशन सुद्धा विद्यार्थ्यांसोबत शेअर करू शकतो. याच्या व्यतिरिक्त जसं आपल्याला माहिती आहे की आपण चॅट करतो, टेक्स्ट मेसेज सुद्धा आपण कम्युनिकेट करू शकतो एकमेकांसोबत. एक व्हाईट बोर्ड नावाचं कन्सेप्ट असेल, बरेचसे लोकांना माहीत असेल किंवा काही लोक नवीन असतील त्या सोबत, की समजा तुम्हाला एखादा मॅथमॅटिकल फॉर्म्युला विद्यार्थ्यांना समजावून सांगायचं असेल, ते थिअरॉटिकल तर आपण समजावून सांगतो, पण मॅथमॅटिकल समजावून सांगायचं असेल त्याच्यासाठी सुद्धा बरेचसे टूल्स अवेलेबल आहेत. म्हणजे जसं तुमच्या स्क्रीनवरती किंवा आता मोबाईलमध्ये थोडंसं इझी झालं आहे की त्याच्यामध्ये आपण इझिली एखादा फॉर्म्युला लिहायचा आणि तो विद्यार्थ्यांना सुद्धा तिकडे दिसेल. सो व्हाईट बोर्ड नावाची पर्टिक्युलर फॅसिलिटी आहे, त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण इझिली कम्युनिकेट करू शकतो. सो व्हॉट आर द डिफरंट बेनिफिट्स, कॉन्फरन्सिंग म्हणा किंवा व्हिडिओ कॉल किंवा याच्या कुठले बेनिफिट्स आहेत. ऑब्व्हियसली याच्यामध्ये आपल्याला ट्रॅव्हलिंग कॉस्ट इझिली आपण जसं की मी एका वेगळ्या ठिकाणी आहो, आपण सर्व आपल्या घरी आहात आणि याच्या असून सुद्धा आपण इझिली एकमेकांसोबत कम्युनिकेट करू शकतोय. मीन्स अल्टिमेटली इट्स अ सेव्हिंग कॉस्ट ऑफ युअर ट्रॅव्हलिंग. ओके. सेकंड, टाइम सेव्हिंग होतोय. या ठिकाणी माझ्या डिफरंट गोष्टीला आपण मॅनेज करून सुद्धा, म्हणजे एखाद्या गोष्टीला मला जाऊन एखादं सेशन द्यायचं आहे तर जो टायमिंगचं जे आहे बंधन किंवा टायमिंगचं सेव्ह करण्यामध्ये अतिशय महत्त्वाचा रोल या ठिकाणी वेब कॉन्फरन्सच्या माध्यमातून किंवा इझिली कम्युनिकेट करण्याच्या माध्यमातून या ठिकाणी तो सुद्धा सेव्ह होतो. स्प्रेड इन्फॉर्मेशन व्हेरी इझिली. व्हर्च्युअल मीटिंग्स म्हणा किंवा क्लासरूमच्या माध्यमातून वी कॅन इझिली कम्युनिकेट टू द डिफरंट पीपल्स थ्रू डिफरंट प्रॉडक्ट सर्व्हिसेस अँड एनी डिफरंट सॉफ्टवेअर्स. विद्यार्थ्यांसमोर किंवा कोणासमोर पण आपण इझिली ब्रॉडमध्ये म्हणजे लार्ज अमाऊंटमध्ये सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला स्प्रेड करण्यामध्ये याचा एक बेनिफिट आहे. जसं आपण पाहिलं सेव्हिंग आहे, पर्सनल कॉन्टॅक्ट या ठिकाणी आहेत, डेमॉन्स्ट्रेटिंग टेशन रेडी करण्यासाठी आपण आणि सेमिनार देण्यासाठी सुद्धा याचा बेनिफिट होतोय. डिसएडव्हान्टेज म्हणू किंवा काही ड्रॉबॅक्स म्हणू या ठिकाणी. ड्रॉबॅक्समध्ये पहा, आपल्याला असं म्हणता येईल की जो आपण सेटअप करतोय, डिझायनिंग अँड सेटिंग सेटअप फॉर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, समटाइम इट्स मे टेक सम पर्टिक्युलर टाइम सेव्हिंग होतो ही पण गोष्ट आहे आणि सेटअप करण्यामध्ये आपल्याला काही पर्टिक्युलर टाइम द्यावा लागतो. जसं फॉर एक्झाम्पल सांगतोय की मला विद्यार्थ्यांसमोर फक्त डायरेक्टली जाऊन एक लेक्चर द्यायचं आहे, तर मला फक्त त्या ठिकाणी जायचं आणि जो माझा अर्धा तासाचा किंवा पाऊण तासाचा जो वेळ आहे त्याच्यामध्ये मी विद्यार्थ्यांसोबत कम्युनिकेट करणं आणि लेक्चर देणं, माझं काम संपलं. परंतु मला आता काय होतोय की विद्यार्थ्यांना फक्त 15 ते 20 मिनिटाचं जे सेशन्स, म्हणजे ॲक्च्युली आपण सुद्धा या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्यावं आणि आमच्या प्राचार्य ते सुद्धा नेहमी गाईड करत राहतात आम्हाला की विद्यार्थ्यांना जर तुम्ही अर्धा पाऊण तासाचं रेकॉर्डिंग जर लेक्चर दिलं तर ते थोडेसे बोरिंग होतात आणि त्यांचं फोकस लागत नाही एवढा. तर त्या माध्यमातून जर आपण 15 ते 20 मिनिटाचं जर लेक्चर बनवतो म्हटलं तर याच्यासाठी खरंच त्याला रेकॉर्डिंग करणे, त्याला थोडंसं एडिटिंग करणे, पुन्हा अपलोडिंग करणे इंटरनेटवरती, याला थोडंसं टाइम कन्झ्युमिंग सुद्धा आपण म्हणूया. सेकंड एक ड्रॉबॅक असं म्हणता येईल की वी आर टोटली रिलाय ऑन द डिफरंट इक्विपमेंट्स. माझा कॅमेरा किंवा माझं जे माईक आहे जरा प्रॉपरली वर्क होत नसेल तर दिस पर्टिक्युलर होल सेटअप इज पॉज डाऊन असं म्हणूया या ठिकाणी. त्याच्यामुळे सर्व आपण गोष्टी कशावर डिपेंडेड आहे की या सर्व गोष्टींवरती. आणि त्याच्यातली आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व गोष्टी ठीक आहेत परंतु इंटरनेट कनेक्शनच नाही किंवा त्याच्यामध्ये फ्लक्च्युएन्सी आहे किंवा कधी कधी डिस्कनेक्ट होतोय. म्हणजे समोरचं जर बोलणारच जर डिस्कनेक्ट झाला तर टोटली जो आपण सेमिनार अरेंज करतोय किंवा जर सेटअप करतोय याच्यामध्ये तो कोलॅप्स होण्याची पॉसिबिलिटी राहते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे की आय कॉन्टॅक्ट. जसं बऱ्याच वेळा आपण पाहतो की कॉन्फरन्सिंगमध्ये सेटअप कुठे वेगळं केलेला असतो किंवा विद्यार्थ्यांसोबत आपण जर प्रेझेंट करायचं असेल सेटअप वेगळं आहे, विद्यार्थ्यांसोबत डायरेक्टली आपल्याला आय कॉन्टॅक्ट नाही करता येत
किंवा कधी कधी सेटअपमुळे पण सुद्धा आपण त्यांच्याशी डायरेक्टली आय कॉन्टॅक्ट आपला होऊ शकत नाही. देन पुढलं असं म्हणू आपण, ड्युरिंग दिस पर्टिक्युलर मीटिंग ऑर कॉन्फरन्सिंग यू मे हॅव अ ड्रेसअप, मीन्स प्रॉपरली तुमचा ड्रेसअप असला पाहिजे. बऱ्याच वेळा असं असतं की आपण लेक्चर देतो आणि कधी विद्यार्थी प्रॉपरली ड्रेसअप नसतात, कधी प्रेझेंट करणारा प्रॉपरली ड्रेसअप नसतो, कधी त्याचं जे ॲटमॉस्फिअर असते बॅकग्राऊंड किंवा कधी मुव्हिंग ऑब्जेक्ट्स असतात, याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांना माहीत असेल की जसं आता याच्यामध्ये पण सर्क्युलेट होतंय की काही आपण एटिकेट्स फॉलो केले पाहिजे वाईल वी आर प्रेझेंटिंग एनिथिंग इन फ्रंट ऑफ स्टुडंट्स ऑर एनीबडी एल्स. मुव्हिंग ऑब्जेक्ट नसले पाहिजे, बॅकग्राऊंड थोडंसं प्लेन असलं. आणि बऱ्याचशा सॉफ्टवेअर्समध्ये आपण आता सुद्धा थोडंसं डिस्कस करूया की त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड चेंजचं एक फॅसिलिटी आहे. जर तुम्ही बॅकग्राऊंडला प्लेन बॅकग्राऊंड असेल किंवा ग्रीन बॅकग्राऊंड घेतलं तर तुमचं बॅकग्राऊंड सुद्धा तुम्ही इझिली त्या ठिकाणी चेंज करू शकता. सो ह्या काही गोष्टी ड्रॉबॅक्स आपण कव्हर केल्या पाहिजे. ओके, नाउ विच आर द डिफरंट टूल्स बाय दिस वी कॅन कम्युनिकेट ऑर एनीबडी एल्स ऑर स्टुडंट सोबत कम्युनिकेशन करण्यासाठी कुठले कुठले टूल्स आहेत, ही शॉर्ट लिस्ट आहे. नाव आताच्या कंडिशनमध्ये जर आपण सर्च केलं ना नेटवरती तर देर आर लॉट ऑफ डिफरंट टूल्स आर अवेलेबल. त्याच्यातले मॅक्झिमम टूल्स असे आहेत की जे म्हणजे फ्री पण आहेत आणि पेएबल व्हर्जन पण आहे. फ्री व्हर्जनमध्ये काही लिमिटेड फॅसिलिटी असतात आणि पेएबल व्हर्जनमध्ये ते थोडंसं जास्त फॅसिलिटी त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतात. तर या लिस्टमध्ये आपण पहा झूम मीटिंग नावाचं तुम्हाला जवळपास आपण सर्व लोक त्याच्यासोबत फॅमिलियर आहोत. काही कॉन्ट्रोवर्सिकल इश्यू सुद्धा त्याच्यासोबत आले होते, ते पण सुद्धा आपण जेव्हा या डिटेल्समध्ये डेमॉन्स्ट्रेट पाहूया तेव्हा आपण त्याला डिस्कस करू. सेकंड आहे गुगल मीट, जे आपण सध्या मी जे प्रेझेंटेशन करतोय गुगल मीटिंगच्या माध्यमातून. सो याच्यामध्ये सुद्धा काही ड्रॉबॅक्स पण असतील, ते पण आपण डिस्कस करूया. नंतर स्कायपी, ऍक्च्युली जे सर्व गोष्टी पाहतो ना त्याच्यामध्ये 20 ते 25 वर्षा अगोदरपासून जे टूल्स यूज केलं जायचं ते होतं स्कायपी. आणि हे एक पायोनियर म्हणून आपल्याला किंवा याच्या माध्यमातून किंवा सुरुवातीला जे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग किंवा कॉलिंग चालायचं ते स्कायपीच्या माध्यमातून इट इज अ डॉमिनंट म्हणू आपण त्यावेळेचं. हे सुद्धा आहे, याचे सुद्धा काहीतरी डिसएडव्हान्टेज आहेत, काही ॲडव्हान्टेज सुद्धा आहेत. फ्री व्हर्जनमध्ये लॉट ऑफ काही लिमिटेशन सुद्धा राहतात. नंतर आहे सिस्कोचं एक वेबएक्स म्हणून माहीत असेल बऱ्याच लोकांना. हे पण एक स्टँडर्ड टूल आहे. याच्यामध्ये पण काही लिमिटेशन्स आहेत, जसं की 100 लोकांपर्यंतच त्याच्यामध्ये कॅपॅसिटी असते किंवा त्याचं टायमिंग लिमिट त्यांनी सेट केलेला असतो. पुढलं एक आहे मायक्रोसॉफ्ट टीम, जे स्टँडर्ड कंपनीज म्हणून आपण IT कंपनीज म्हणा किंवा बिग ऑर्गनायझेशन्स आहे ना, त्यांनी काय केलं असतं की मायक्रोसॉफ्टचं टीम ते परचेस करतात आणि त्याच्या माध्यमातून दे आर अरेंजिंग सच मीटिंग्स अँड कम्युनिकेटिंग इच अदर्स. देन आहे गो टू मीटिंग नावाचं पण ऐकलं असेल आपण. गो टू मीटिंग सुद्धा आहे, ज्याच्या माध्यमातून सुद्धा दिस पर्टिक्युलर कम्युनिकेशन हॅपन. बऱ्याचशा मागच्या टीचमेंट नावाचा एक पर्टिक्युलर आहे आणि मागच्या लॉकडाऊन पासून थोडंसं त्याच्यामध्ये काय म्हणतात त्यांनी ते अपडेट केलं आणि टीचिंग पॉईंट ऑफ व्ह्यूने त्यांनी त्याला थोडंसं डेव्हलप केलं आहे. याच्यामध्ये फक्त प्रत्येक याच्यामध्ये काही ना काही लिमिटेशन्स आहेतच. फ्री व्हर्जनमध्ये हे लोक काय करतात, थोडंसं पब्लिसिटी होण्यासाठी डिस्प्ले करतात. मग त्याची लिमिट कधी कधी त्यांनी, जसं मी जेव्हा यूज केलं होतं तेव्हा त्याची लिमिट होती 25 स्टुडंटची. आणि डे बाय डे इट्स अ चेंजिंग. मी जे काल सांगतोय तुम्हाला ते आज होऊ शकते बऱ्याचशा अंशी चेंज झालेलं असेल. नंतर जिट्सी नावाचं एक ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे. ओके, या ठिकाणी एक वर्ड यूज केला मी, ओपन सोर्स. याचा अर्थ की दीज आर द फ्रीली अवेलेबल बट बेसिक व्हर्जन. बऱ्याचशा गोष्टींचं बेसिक व्हर्जन त्या ठिकाणी असते. आणि मग एखादी जसं की अँड्रॉइड जे ऑपरेटिंग सिस्टीम आहे आपल्या मोबाईलमध्ये, थोडेसे मी टेक्निकल वर्ड त्या ठिकाणी यूज करतोय, आय होप यू विल अंडरस्टँड. तर ऑपरेटिंग सिस्टीमच्या म्हणतो आपण प्रत्येक कम्प्युटरमध्ये म्हणा किंवा आपल्या मोबाईलमध्ये एक इंटरफेस असतो ज्याच्या माध्यमातून आपण त्या पर्टिक्युलर हार्डवेअरला इंटरॅक्ट होऊ शकतो. सो दॅट इज व्हॉट इट इज अ ऑपरेटिंग सिस्टीम. सो जी अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम इट्स अ फ्री, परंतु ती फ्री असून सुद्धा जर आपण ती डाउनलोड केली आणि आपण सुद्धा त्याला रन करतो म्हटलं तर वी हॅव टू दॅट पर्टिक्युलर स्किल अँड प्रोग्रामिंग स्किल, की आपण त्याला आपल्या ऑर्गनायझेशनच्या हिशोबाने किंवा आपल्या हिशोबाने त्याला डिझाईन करता आलं पाहिजे. बिग ऑर्गनायझेशन्स काय करतात,
अँड्रॉइडला किंवा जे बरेचसे उबंटू माहीत असेल लोकांना, युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम माहीत असेल, दीज आर द फ्रीली अवेलेबल. दे आर जस्ट डाउनलोडिंग इट, त्याच्या कोडिंगमध्ये त्यांच्या ऑर्गनायझेशनच्या हिशोबाने त्याला मॉडिफाय करतात आणि त्याचा यूज करतात. याच्यासोबत नंतर उबेर कॉन्फरन्स एक पर्टिक्युलर सॉफ्टवेअर आहे, ते पण त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण ऑनलाईन मीटिंग किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करू शकतो. नंतर बऱ्याचशा लोकांना फेसबुक माहीत असेल, फेसबुकला पण एक ऑप्शन आहे. फेसबुक तुम्ही डायरेक्ट मोबाईलवरनं करू शकता. फक्त या ठिकाणी फेसबुकचा आपण डायरेक्ट टीचिंगसाठी याच्यासाठी नाही वापर करू शकत. जर त्या फेसबुकमध्ये फक्त स्टुडंट्स असतील तर इट्स ओके, पण त्याच्यामध्ये जर तुमचे अदर कॉन्टॅक्ट्स आहेत आणि फेसबुकमध्ये अदर फ्रेंड्स सुद्धा असतील, ते सुद्धा मग त्या पर्टिक्युलर सेशनला पाहू शकतील. ओपन सेशन असेल त्याच्यामध्ये फक्त सर्वांसाठी ऐकण्यासारखं जर सेशन असेल एखादं, तर त्याच्यासाठी फेसबुक लाईव्ह इट्स अ गुड ऑप्शन. बट अदरवाईज सपोज तुम्हाला विद्यार्थ्यांसोबतच कम्युनिकेट करायचं असेल, सो यू हॅव टू यूज अदर ऑप्शन्स. देन आपण यूट्यूब लाईव्ह एक आहे. यूट्यूब लाईव्हला आपण डायरेक्टली लाईव्ह नाही जाऊ शकत, परंतु काही सॉफ्टवेअरचं त्या ठिकाणी आपल्याला हेल्प घ्यावं लागतंय. जसं आपण पुढल्या सेशनला जर पॉसिबल झालं तर ते पाहूया, की ज्याच्यामध्ये आपण OBS नावाचं एक पर्टिक्युलर सॉफ्टवेअर आहे, जे की फ्रीली अवेलेबल आहे. इझिली तुम्ही नेटवरून त्याला डाउनलोड करू शकता आणि त्याच्या माध्यमातून आपण कशा प्रकारे यूट्यूबवरती लाईव्ह प्रेझेंटेशन करू शकतो, किंवा आपल्या जे रेकॉर्डिंग करायचं असेल किंवा आपल्याला लाईव्ह स्ट्रीमिंग क्रिएट करून लाईव्ह प्रोग्राम प्रेझेंट करायचा असेल, ते सुद्धा त्याच्या माध्यमातून पॉसिबल आहे. ओके, वन मोर थिंग आय वुड लाईक टू शेअर हिअर दॅट या ठिकाणी जे सर्व सॉफ्टवेअर्स आहे ना, याच्यामध्ये सपोज असं आवश्यक नाही आहे की प्रत्येकाकडे त्याचं लायसन्स वर्षनाचं असलं पाहिजे. सपोज यू आर अटेंडर्स, सपोज यू आर just attending that particular meeting, there is no need to you to purchase and use this particular software. परंतु जर तुम्ही त्या मीटिंगला जनरेट करणारे असाल, होस्ट असाल, तर मात्र त्याला तुम्हाला पर्टिक्युलर सॉफ्टवेअरचा लॉग इन, पर्टिक्युलर सॉफ्टवेअरचं लिगल वर्जन किंवा तुम्हाला ओपन करता आलं पाहिजे. क्लिअर दिस पॉईंट? म्हणण्यास तात्पर्य हे की जर तुम्हाला फक्त समजा मी काही मागच्या वर्षी एक सेमिनार किंवा एक वेबिनार अटेंड केला ज्याच्यामध्ये गो टू मीटिंगच्या माध्यमातून होता, तर मी काय केलं, फक्त त्या पर्टिक्युलर सॉफ्टवेअरला माझ्या मोबाईलमध्ये डाउनलोड केलं आणि ॲज अ अटेंडी मी म्हणून फक्त त्याला मीटिंगला जॉईन झालो आहे. परंतु त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मला माझी मीटिंग त्या ठिकाणी जनरेट नाही करता येणार जोपर्यंत मी त्याला प्रॉपरली लॉग इन करत नाही, किंवा जर परचेसेबल सॉफ्टवेअर असेल तर ती त्या पर्टिक्युलर सॉफ्टवेअरला जोपर्यंत परचेस करत नाही तोपर्यंत. ओके, तर काही आपण लिमिटेशन्स 2-3 सॉफ्टवेअर आहेत ते आपण या ठिकाणी ट्राय करूया, की ज्याचं डेमॉन्स्ट्रेशन सुद्धा पाहू. प्रत्येक सॉफ्टवेअरला किंवा प्रत्येक ज्या या ठिकाणी आपण टूल्स पाहिले त्याचे काही लिमिटेशन्स आहेत आणि काही बेनिफिट्स सुद्धा आहेत. जसं की झूम मीटिंग नावाचं एक मागच्या काही ॲक्च्युली झूम हे फक्त आता थोडंसं आपण ऐकतो त्याला, परंतु बऱ्याचशा वर्षांपासून चालू आहे. आणि इट इज जसं स्कायपी म्हटलं ना मी, त्याचप्रमाणे झूमचं सुद्धा बरंचसं चालू आहे. आणि या लोकांमध्ये ना आपसात बरेचसे कॉम्पिटिशन वगैरे असते. नंतर ॲक्च्युली व्हायरसेस मॅक्झिमम पीपल्स व्हायरसेस ना अदर प्रोफेशनल्स लोक सुद्धा त्या ठिकाणी डेव्हलप करतात आणि ते एकमेकांसोबत चालतात आणि बऱ्याचशा कॉन्ट्रोवर्शिकल इश्यू सुद्धा त्या ठिकाणी जनरेट होतात. बट दॅट इज अ डिफरंट पार्ट. झूम मीटिंग हे चांगल्या प्रकारचं सॉफ्टवेअर आहे. जर तुम्हाला प्रॉपरली हँडल करता आलं तर डेफिनेटली. फक्त याचं एक लिमिटेशन्स हेच आहे की फ्री वर्षनमध्ये 100 लोकांची कॅपॅसिटी असते, म्हणजे तुम्ही मॅक्झिमम 100 लोक त्या ठिकाणी घेऊ शकता आणि लिमिट त्याची 40 मिनिटची आहे. जसं की या मीटिंगला जर मी कंट्रोल करतो म्हटलं की फक्त ओनली द स्पीकर, जो होस्ट असेल होस्टनी फक्त स्पीकरला अलाउ केलं, त्याचाच व्हॉइस आला पाहिजे. रिमेनिंग वाल्या लोकांनी ॲटोमॅटिकली त्यांचा माईक ऑन नाही करता आला पाहिजे. सो मला असं वाटतं ही थोडंसं एक ड्रॉबॅक म्हणता येईल गुगल मीटचं. बट याच्या ठिकाणी आपण जर तुम्हाला 40 मिनिटच्या आतमध्ये असेल आणि 100 लोकांच्या आतमधले जर स्टुडंट असतील तर मी सजेस्ट करणार की यू कॅन यूज दिस पर्टिक्युलर सॉफ्टवेअर फॉर प्रेझेंटिंग युअर लेक्चर और टेकिंग एनी पर्टिक्युलर कम्युनिकेशन. नंतर आपण सर्व लोक या ठिकाणी फॅमिली आहात गुगल मीट सोबत. गुगल मीटने थोडंसं मागे होतं झूमपेक्षा, परंतु त्यांनी बरंचसं कोपअप केलेलं आहे. कारण की गुगलचं नाव म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये
काही लाख किंवा करोडपर्यंत सॅलरी घेणारे लोक आहेत प्रोग्रामरमध्ये, आणि माझे पण बरेचसे कॉन्टॅक्ट आहेत त्या ठिकाणी. तर काही लोकांचा आम्ही एका मागच्या वर्षी एका गुगलचे जे आहेत प्रोफेशनल प्रोग्रामर म्हणू पण त्यांचं सुद्धा आम्ही एक लेक्चर ऑर्गनाईज केलं होतं आमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी. तर असंच कम्युनिकेशनमध्ये बऱ्याचशा गोष्टीचं घेवाणदेवाण उठली जाते. आणि त्यांनी सांगितलं किंवा जनरल पण बरेचसे लोक डिस्कस करतात, गुगल मीटनी काय करतं की त्यांच्यामध्ये इतके प्रोफेशनल प्रोग्रामर्स आहे की दे व्हेरी फास्टली जनरेट एनी पर्टिक्युलर थिंग्स. ऑब्व्हियसली सिक्युरिटीच्या माध्यमात गुगल आहे चांगल्यापैकी, आणि गुगल मीटमध्ये बरेचसं पण त्यांनी काय केलंय की सुरुवातीला असं लिमिटेशन दिलं होतं की फक्त लॉकडाऊनच्या काळापुरतंच त्यांनी फ्री जे आहे वर्षन ते अवेलेबल होईल, नंतर त्याला थोडं एक्सटेंड करत करत ते पुढे जातात. आणि यांचं एम आहे हेच आहे की यू टू परचेस दॅट पर्टिक्युलर गुगल मीट सबस्क्रिप्शन फॉर युअर ऑर्गनायझेशन ऑर मे बी इंडिव्हिज्युअल. तर याच्यामध्ये आपल्याला फायदा हा होतो, 100 लोकांची लिमिट आहे, परंतु टाइम मात्र अनलिमिटेड आहे. बऱ्याच वेळा काय होतं की फ्री वर्षन आपण सर्व पण जे शिक्षक वृंद आहे किंवा प्राध्यापक मंडळी जे असते ते प्रत्येक गोष्टीला परचेस तर नाही करत, परंतु फ्री वर्षनमध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला इझिली अवेलेबल असतात. त्याच्यामध्ये आपलं लेक्चर बऱ्याच वेळा 40 मिनिटाच्या आतच संपत नाही, किंवा आपण सुरुवात जेव्हा करतो कधी लांबते कधी क्वेश्चन्स होतात, तर याच्यामध्ये ते 40 मिनिट्स इझिली क्रॉस करते. तर त्यासाठी गुगल मीट सुद्धा चांगलं वर्षन आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही फ्रीली मध्ये बऱ्याचशा गोष्टी सुद्धा अवेलेबल आहेत. परंतु काही फॅसिलिटी त्या थोड्या मला असं वाटतं गुगल डेफिनेटली त्याला ओव्हरकम करेलच. देन जसं मी सांगितलं आता तुम्हाला की वेबएक्स नावाचं जे आहे सिस्को वेबएक्स, याच्यामध्ये सुद्धा 100 लोक आहेत. आणि वेबएक्सला सुद्धा आपल्याकडे नाही आहे, पण जसं तुम्ही थोडंसं सर्च केलं ना नेटवर, तर फॉरेन कंट्रीजमध्ये मॅक्झिमम तर नाही म्हणू आपण, पण बऱ्याचशा अंशी वेबएक्स सुद्धा यूज केलं जाते फॉर द व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. सो दिस इज ऑल्सो वन ऑप्शन. हे सुद्धा फ्रीली अवेलेबल आहे. जर ओके, मी ज्या अर्थी तुम्हाला फ्रीली अवेलेबल हा शब्द वापरतो ना, याचा अर्थ हा की जसं आपण गुगलचं अकाउंट क्रिएट करतो ना, त्याचप्रमाणे यू हॅव टू गो अँड व्हिजिट दॅट पर्टिक्युलर साईट. आणि काही सॉफ्टवेअर काय करतात, जसं की गुगल मीट काय करतो की याला गुगल मीटचं वेगळं सॉफ्टवेअर नाही की जे तुमच्या लॅपटॉपमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. ते तुम्ही डायरेक्टली ब्राउझरवर सुद्धा रन करू शकता. ब्राउझर म्हणजे काय की ज्या ठिकाणी आपण वेबसाईट पाहतो किंवा एखादा ईमेल आय डी जे आपल्या असतं ना, ईमेल अकाउंट ओपन करतो, त्याला म्हणतो पण ब्राउझर. तर बरेचसे सॉफ्टवेअर्स आता त्यांनी स्वतःला अपग्रेड केलेलं आहे की जे ब्राउझर्समध्ये सुद्धा ओपन होतात. तर वेबएक्सचं काही वर्षन त्यामध्ये ब्राउझरमध्ये आहे, परंतु काही काय करतात त्याला, सो वी हॅव टू डाउनलोड दॅट पर्टिक्युलर सॉफ्टवेअर ऑन युअर सिस्टीम अँड देन तुमच्या सिस्टीममध्ये इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला त्या वेबसाईटवर तुमचं एक अकाउंट क्रिएट करावं लागतं. जसं आपण साइन अप करतो ना कुठलं पण, बऱ्याचशा लोकांना फेसबुकमध्ये असेल किंवा मग कुठल्या वेगवेगळ्या सोशल मीडिया पण आहेत, त्याच्यामध्ये त्यांना पहिल्यांदा साइन अप करावं लागतं. झूममध्ये पण सुरुवातीला साइन अप आणि साइन इन हे 2 टाईप्स आहे. थोडंसं आपण समजून घेऊया या माध्यमातून. साइन अपचा अर्थ की तुम्हाला त्या वेबसाईटवरती तुमच्या नावाचं किंवा तुमच्या ईमेल अकाउंटचं एक अकाउंट क्रिएट करायचं आहे. मग त्याच्यामध्ये तो तुम्हाला ईमेल आय डी मागेल, तुमची डेट ऑफ बर्थ मागेल किंवा आणखी ॲडिशनल थोडाफार काही गोष्टी मागेल, आणि युजर नेम कुठलं असायला पाहिजे. कधी कधी तो युजर नेम ईमेल अकाउंट घेतो, कधी कधी वेगळं पण आपण टाईप करू शकतो, आणि त्या ठिकाणी पासवर्ड मागेल तुमचा. याच्या माध्यमातून दिस इज द प्रोसेस ऑफ साइन अप. याच्या माध्यमातून काय होतं की तुम्ही एक अकाउंट क्रिएट केलं जातं त्या पर्टिक्युलर साईटवरचं. देन यू आर एबल टू साइन इन. जसं की साइन अप झालं, आता आपल्याला काय करायचं, साइन इन. साइन इनचा अर्थ की ते युजर नेम आणि पासवर्ड आपण वापरून त्या वेबसाईटवरती किंवा ती जी फॅसिलिटी आहे त्याच्यावरती आपण लॉग इन करून ती फॅसिलिटी त्या ठिकाणी यूज करू शकतो. अशा प्रकारे 2-3 गोष्टी आहेत याच्यामध्ये की ज्या साईड बाय साईड आपण समजून घेऊया, आणि थोडं तुम्ही त्याला प्रयत्न केले तर तुम्ही इझिली त्याला समजून घेऊ सुद्धा शकाल. सो ह्या गोष्टी आपण काही पाहिल्या थिअरॉटिकली. तर ही स्लाइड शो माझा त्या ठिकाणी संपतोय. मी थोडंसं ते डेमॉन्स्ट्रेशन दाखवू शकतो तुम्हाला. जस्ट मी याला ओपन करतोय.
ओके, पहिल्यांदा आपण पाहूया झूम सॉफ्टवेअरबद्दल. झूम, आता मी जे गोष्टी सांगतोय ना ह्या थोड्याशा लॅपटॉपचे किंवा कम्प्युटरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगतोय. म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला कम्प्युटर जर असेल तर यू कॅन इझिली हँडल सो मेनी थिंग्स व्हेरी इझिली. थोडंसं मोबाईलवर तर थोडं डिफिकल्ट होऊ शकतं, पण थोडे प्रयत्न केले तर ते सुद्धा तुम्ही ओव्हरकम करू शकाल. तर पहिल्यांदा आपण हे पाहूया की तुमच्या ही जी झूम आहे ही कुठनं डाउनलोड करायचं आणि कशा प्रकारे डाउनलोड करायचं. आपण इथे आपण काय केलं, पहिल्यांदा गुगलवरती गेलो. गुगलवरती आपण झूम मीटिंग नाव सर्च केलंय. या ठिकाणी पहिलेच एक ऑप्शन येते zoom.us. इट इज अ US साईट, म्हणजे अमेरिकेची साईट आहे. नंतर आपण त्याला त्या पर्टिक्युलर साईटवर गेलोय. त्याच्यामध्ये डाउनलोड सेंटर नावाचं एक पर्टिक्युलर ऑप्शन असते. त्याच्यावरती क्लिक करून तुमच्या सिस्टीममध्ये ते तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके, आता थोडंसं ॲडिशनल गोष्टी सांगतोय की जेव्हा केव्हा तुम्ही तुमच्या कम्प्युटरमध्ये कुठलं पण सॉफ्टवेअर जेव्हा डाउनलोड कराल त्या ठिकाणी तो बऱ्याचशा अंशी ना ह्या गोष्टी विचारतो. या ठिकाणी लिहिलेलं आहे पहा 32 बीट, आणि ज्यांचे कम्प्युटर सध्या नवीन असतील त्यांचं 64 बीटच असेल. म्हणजे आता 64 बीट आणि 32 बीट म्हणजे काय आहे, तर हे तुमचे प्रोसेसरचे जे तुमच्या सिस्टीम असते किंवा प्रोसेसर असते ती जी स्पीड आयडेंटिफाय करण्यासाठी पर्टिक्युलर हाऊ मच बीट दॅट पर्टिक्युलर हँडल ॲट अ टाइम, तर ते इंडिकेट करते. आणि सध्याच्या ज्या लेटेस्ट सिस्टीम आहेत त्यात 64 बीटच आहेत. परंतु काही लोकांचे होऊ शकते की ते सिस्टीम किंवा ऑपरेटिंग सिस्टीम जरी 32 बीट असेल तर दे हॅव टू डाउनलोड दिस पर्टिक्युलर 32 बीट वर्जन. अदरवाईज त्या ठिकाणी मग बऱ्याचशा 64 बीटवाला वर्जन सुद्धा त्या ठिकाणी अवेलेबल राहतं. ते तुम्हाला सिम्पली डाउनलोड करायचं तुमच्या सिस्टीमवरती अँड देन यू कॅन इन्स्टॉल इट. ओके, आता थोडंसं पुन्हा एक ॲडिशनल गोष्ट सांगतोय की ज्यांच्याकडे कम्प्युटर असतील किंवा त्यांची सिस्टीम 64 बीट आहे की 32 बीट आहे हे कसं समजणार, तर तुम्ही त्यासाठी तुमच्या कम्प्युटरचं जे माय कम्प्युटर्स असतं, माय कम्प्युटरवर जेव्हा तुम्ही राईट क्लिक करून प्रॉपर्टीमध्ये जाता. आता मी काय केलं, माझ्या कम्प्युटरच्या माय कम्प्युटर असतं ना त्याच्यावरती राईट क्लिक केलं आणि प्रॉपर्टीमध्ये गेलो. इथे मला दिसते पहा 64 बीट ऑपरेटिंग सिस्टीम. याच्यावरून आपण आयडेंटिफाय करू शकतो की आपली सिस्टीम कुठली आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला कुठलं वर्जन डाउनलोड करायचं ते आपण डाउनलोड त्या ठिकाणी करून घ्यायचं. ओके, आफ्टर डाउनलोड सपोज तुम्ही ते वर्जन डाउनलोड केलेलं आहे आणि नंतर मी पुन्हा माझ्या कम्प्युटरवर ते ओपन करतोय. नंतर ओपन केल्यानंतर याप्रमाणे काही स्क्रीन येईल. मी त्या ठिकाणी माझं लॉग इन करतोय. आता मी कुठला पासवर्ड टाकला, या ठिकाणी माझ्या ईमेलचा पासवर्ड नाही टाकला. मी जेव्हा साइन अप करताना जो पासवर्ड लिहिला होता तो पासवर्ड टाकला आणि नंतर हे जे आहे याला लॉग इन केलं. ईमेल आय डी होता आणि जो पासवर्ड होता, जो पासवर्ड मी साइन अपच्या वेळेस यूज केला होता तो पासवर्ड यूज करून याला लॉग इन केलं. ओके, आता लॉग इन केल्यानंतर पहा बरेचसे लोक फॅमिलीयर असतील तरी पण मी छोट्या मोठ्या गोष्टी सुद्धा या ठिकाणी पुन्हा रिवाइज होऊन जातील तुमच्या. याप्रमाणे पर्टिक्युलर जो युजर इंटरफेस म्हणतो आपण त्याला किंवा GUI म्हणतो, ग्राफिकल युजर इंटरफेस या ठिकाणी डिस्प्ले होईल. आणि याच्यामध्ये वरती तुम्हाला दिसेल 4 टॅब्स आहेत. एक आहे होम टॅब, त्याच्यामध्ये बरेचसे इम्पॉर्टंट 4 गोष्टी आहेत. नंतर चॅट नावाचं आहे, मीटिंग आहे, कॉन्टॅक्ट्स. तर आपल्याला
होममध्ये जाऊन समजा तुम्हाला एखादी नवीन मीटिंग शेड्यूल करायची आहे, म्हणजे ऑब्व्हियसली असं तर नाही होत बऱ्याच वेळा की आताच मी मीटिंग करणार आणि आताच त्याचा जे आहे काय म्हणून आपण ते लिंक पाठवून आताच विद्यार्थ्यांनी जॉईन व्हायचं. या ठिकाणी महत्वाची गोष्ट आहे की यू हॅव टू एबल टू शेड्यूल युअर मीटिंग. जसं की माझी एक मीटिंग होती आज 11ला विद्यार्थ्यांची, तर मी ती सकाळी मॉर्निंगला शेड्यूल करून त्यांना पोस्ट करून दिली लिंक त्याची. तर तुम्ही 1 दिवस अगोदर किंवा 2 दिवस अगोदर किंवा रिकरिंग मीटिंग म्हणतात त्याला, ते सुद्धा आपण या ठिकाणी शेड्यूल करू शकतो. जर तुम्हाला तुरंत म्हणजे जस्ट आताच एक मीटिंग क्रिएट करायची असेल तर यू हॅव टू क्लिक ऑन दिस पर्टिक्युलर न्यू मीटिंग टॅब. तर काय झालं या ठिकाणी नवीन मीटिंग या ठिकाणी क्रिएट सुरू झाली आणि नंतर मी याचं इन्व्हिटेशन विद्यार्थ्यांना पाठवल्यानंतर विद्यार्थी सिम्पली त्या गोष्टीवर क्लिक करतील आणि त्या मीटिंगला जॉईन होतील. ओके, दुसरा ऑप्शन पाहतो आपण जॉईन मीटिंग. जसं आपण तुम्ही सगळं बरेचसे लोक फॅमिलियर आहे गुगल मीट, जसं मॅडम किंवा तुमचे फॅकल्टी मेंबर जसं तुम्हाला पाठवतात लिंक, तुम्ही ती लिंकवर क्लिक करताना ऑटोमॅटिकली जॉईन होता. किंवा त्याच्यामधलं जे टेक्च्युअल ते असतं ना कॅरेक्टर्स, ते तुम्ही या ठिकाणी झूम काय करतो की त्याचा जे कॅरेक्टर्स राहतात ते न्यूमरिकल आहेत. म्हणजे जॉईनिंग कोड असतो ना तो न्यूमरिकल असतो, तो तुम्हाला टाईप करावा लागतो आणि या ठिकाणी तुमचं नाव, पुन्हा जॉईनवर क्लिक केल्यानंतर तो तुम्हाला विचारेल की तुमचा पासकोड काय आहे आणि पासकोड जर एंटर केल्यानंतर तुम्ही त्या मीटिंगला जॉईन करू शकता. फक्त तुम्हाला जॉईन करायचं असेल तर. ओके, म्हणजे तुम्हाला लिंक वेगळी आहे आणि फक्त दुसऱ्या सिस्टीमवरून जॉईन करायचं असेल, ती लिंक दुसऱ्या कम्प्युटरवर आहे, तर तुम्ही डायरेक्टली तो पर्टिक्युलर ID यूज करून जॉईन सुद्धा करू शकता. ओके, नेक्स्ट आहे इम्पॉर्टंट शेड्यूल मीटिंग. आणि जर तुम्ही झूमच्या माध्यमातून जर काही तुम्ही लेक्चर घेत असाल किंवा तुम्ही प्लॅन करत असाल तर यू शुड हॅव टू यूज दिस पर्टिक्युलर शेड्यूल. समजा मला आता गेट कॉलेजसाठी एक पर्टिक्युलर सेशन घ्यायचं किंवा मीटिंग अरेंज करायची असेल, या ठिकाणी काय करायचं, जे आपल्याला टॉपिक पाहिजे असेल ते. सेकंड आहे आपल्याला कधी मीटिंग पाहिजे ती शेड्युलिंग कधी करायचं आहे, मीन्स 24ला करायचं आहे की या ठिकाणी आपण ते सुद्धा 26ला. देन आपण टायमिंग सेट करूया या ठिकाणी 11 वाजता. आणि ऑब्व्हियसली आय एम युजिंग दिस पर्टिक्युलर फ्री व्हर्शन. त्याच्यामध्ये मी समजा मी लिमिट त्या ठिकाणी 2 तासाची जरी लिहिली तरी पण तो काय करेल 40 मिनिटानंतर ती मीटिंग क्लोज होऊन जाईल ऑटोमॅटिकली. तर तुम्ही जी असेल 1 तास किंवा याप्रमाणे त्याला सेट करू शकता. ओके, आणखी एक महत्त्वाचा ऑप्शन या ठिकाणी पण आहे की रिकरिंग मीटिंग. ओके, रिकरिंगचा अर्थ होतो की प्रत्येक वेळेस तुम्हाला ती मीटिंग जनरेट करणे आणि प्रत्येक वेळेस लिंक पाठवण्याची गरज नाही. आता जर समजा विदाउट युजिंग दिस पर्टिक्युलर रिकरिंग, सपोज आय हॅव शेड्यूल दिस पर्टिक्युलर मीटिंग अँड सेंड लिंक, तर काय होईल एका दिवसानंतर ती मीटिंग क्लोज होऊन जाईल. म्हणजे दुसऱ्या दिवशी विद्यार्थी त्याला त्या सेम मीटिंगवर जॉईन नाही करू शकते. परंतु तुम्ही जर त्याला रिकरिंग मीटिंगवर क्लिक केलं, तुमची लिंक तीच राहील, परंतु जोपर्यंत होस्ट मीटिंगला सुरू करणार नाही तोपर्यंत मात्र विद्यार्थी त्याला जॉईन होणार नाही. म्हणजे तुम्ही असं होऊ शकेल 5th स्टँडर्डच्या विद्यार्थ्यांसाठी एक लिंक क्रिएट केली आणि त्याला सेव्ह करून दिलं आपण, तर काय होईल 5th स्टँडर्डच्या लिंक सुरू करायची, स्टार्ट केल्यानंतर ऑटोमॅटिकली विद्यार्थी त्या वेळेमध्ये सेम लिंकला जॉईन होतील. म्हणजे रादर दॅन क्रिएटिंग डिफरंट लिंक एव्हरी टाइम, यस यू हॅव टू प्रिपेअर अ पर्टिक्युलर लिंक फॉर अ पर्टिक्युलर क्लास. जसं की मी BSc सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी क्रिएट केलेली आहे, एक 3rd इयरच्यासाठी. आणि विद्यार्थ्यांना माहिती आहे की आपल्याला सरांचं फक्त टायमिंग आणि डेट पाहायची आहे, त्याच लिंकवर क्लिक करायचं, म्हणजे त्यांच्या माइंड सेट एक तयार होतो की दे हॅव टू यूज द सेम लिंक. याप्रमाणे रिकरिंग मीटिंग सुद्धा एक चांगला ऑप्शन आहे. ओके, एक सिक्युरिटी पासकोड असतो त्या ठिकाणी. समजा बाय डिफॉल्ट आणि काहीतरी वेगळे कॅरेक्टर होते, तुम्हाला जे पाहिजे असतील ते तुम्ही या ठिकाणी पासकोड लिहू शकता. पासकोड इज अ गुड फॉर, म्हणजे सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा तो चांगला आहे. सेकंड ऑप्शन असतं त्यामध्ये वेटिंग रूम, म्हणजे गुगल मीटमध्ये जे वापर असेल त्यांना सुद्धा माहिती आहे. वेटिंग रूम नावाची फॅसिलिटी आहे की ती बहुतेक काही वर्षांना गुगल मीटचा वेगळा आहे. गुगल मीटचा ॲक्च्युअली कॉन्सेप्टच असा आहे की तो
यू हॅव टू रजिस्टर विथ गुगल डोमेन आणि नंतर त्याच्या माध्यमातून ते जॉईन करतात. परंतु या ठिकाणी काय आहे, कुठला पण व्यक्ती या पर्टिक्युलर झूम मीटिंगला जॉईन होऊ शकतो. परंतु आता त्यांनी डायरेक्टली आपल्या मीटिंगमध्ये जम्प करायच्या अगोदर काय व्हायला पाहिजे, तो एका वेगळ्या रूममध्ये जायला पाहिजे, वेटिंग रूममध्ये, आणि नंतर होस्ट डिसाईड करेल, म्हणजे टीचर डिसाईड करतील की हा ओके हा आपलाच विद्यार्थी आहे ना, याचं नाव आहे ओळखीचं, त्याला आपण मीटिंगमध्ये किंवा आपल्या क्लासरूममध्ये एंटर करूया. सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी मी सर्वांना सजेस्ट सुद्धा करणार की यू टू इनेबल दिस पर्टिक्युलर वेटिंग रूम. जर विद्यार्थ्यांना तुम्हाला इंटरॅक्टिव्ह सेशन करायचे असतील तर. परंतु जर तुम्हाला वन डायरेक्शनल फ्लो आहे, हे सुद्धा आपण तुला सुरू झाल्यानंतर पाहूया. वन डायरेक्शनल फ्लो म्हणजे की फक्त टीचर हा शिकवतोय आणि सर्व विद्यार्थ्यांना म्यूट केलेलं आहे, सर्व विद्यार्थ्यांचे कॅमेरे बंद आहेत, त्यांचा माईक सुद्धा बंद आहे. या कंडिशनमध्ये कोणी पण आपल्या मीटिंगमध्ये जॉईन झालं तर काही हरकत नाही. सो त्या कंडिशनमध्ये तुम्ही वेटिंग रूम नावाचं ऑप्शन काढून टाकलं तरी पण चालेल. ओके. नंतर तो काही गोष्टी या ठिकाणी विचारतो, जसं की होस्टचा कॅमेरा ऑन असला पाहिजे की नाही, पार्टिसिपेंटचा कॅमेरा ऑन असला पाहिजे की नाही, ऑडिओ. आणि या ठिकाणी आणखी एक ऑप्शन आहे की शेड्यूल मीटिंग केल्यानंतर तो तुम्हाला रिमाइंडर सुद्धा देतो. सो रिमाइंडर मला जे गुगल कॅलेंडर माहीत असेल तर गुगल कॅलेंडरमध्ये ऑटोमॅटिकली त्याची नोंद होतं आणि काही वेळा अगोदर तो रिमाइंड सुद्धा करतो तुम्हाला अर्धा तास अगोदर. नंतर काही ॲडिशनल फॅसिलिटी त्या ठिकाणी आहेत की पार्टिसिपेंट ॲट द टाइम ऑफ जॉईनिंग दे हॅव टू म्यूट. नंतर पार्टिसिपेंट स्वतः एनी पार्टिसिपेंट जॉईन झाला पाहिजे की नाही, किंवा ॲटोमॅटिकली ती मीटिंग जसं एक्सप्लिसिटली आपण रेकॉर्डिंग करतोय तर असं सुद्धा आहे की तुम्ही मीटिंग ॲटोमॅटिकली तुमच्या लोकल कम्प्युटरवर सेव्ह होते. ती जर फ्री वर्जन असेल तर ती जसं की मीटिंग जेव्हा मी सुरू करणार ॲटोमॅटिकली ती मीटिंग तुमच्या कम्प्युटरवरती एका पर्टिक्युलर झूम नावाच्या फोल्डरमध्ये सेव्ह होऊन जाते डेट आणि टाइमनी. ओके. नंतर मी याला सपोज सेव्ह करतोय. आता त्यांनी जम्प कुठे केलं, कॅलेंडरवरती. आता तो विचार तुम्हाला की तुम्ही लॉग इन करा आणि पुन्हा त्या कॅलेंडरवरती तुम्हाला ओके लॉग इन कर दाखवतोय मी. ओके. याप्रमाणे गुगल, जसं आपण मागच्या वेळेस पण बऱ्याचशा फॅकल्टी लोकांनी बोलते ना, जेव्हा तुम्ही गुगलवरती टाईप करता त्या ठिकाणी राईट हँड साईडला इथे तुमचं 3x3 मॅट्रिक्स आहे डॉटचा, आणि याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला गुगलचे सर्व प्रोडक्ट्स या ठिकाणी दिसतात. आणि बऱ्याचशा गोष्टीला मी सुद्धा फॅमिलियर नाही एवढं, परंतु हे सर्व फॅसिलिटी गुगलने तयार केलेल्या आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी आपण इझिली समजू शकतो. आणि या माध्यमातून जसं प्राचार्य मॅडम आणि यांनी जो इनिशिएटिव्ह घेतला ना, या माध्यमातून सुद्धा आपण बऱ्याचशा गोष्टींसोबत तुम्हाला फॅमिलियर करण्यासाठी एक जस्ट इनिशिएटिव्ह आहे. पण पुढे अथांग ज्या गोष्टी आपण म्हणू की त्या ओपन आहे तुम्हाला स्वतःहून स्टडी करण्यासाठी. तर त्याच्यामध्ये आपण जसं सरांनी पण बहुतेक मागच्या सेशनला गुगल ड्राईव्ह किंवा गुगल क्लासरूम वरती लेक्चर दिलेलं आहे. आता दॅट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी दॅट यू टू फाइंड आउट अँड स्टडी which are the different facilities. These are easily provided by Google. ब्लॉगर असेल, जसे मी तुम्ही माझ्या बायोडेटामध्ये पाहिलं असेल, आय हॅव क्रिएट माय ओन. जसं आपण वेबसाईट तर नाही करू शकत ना स्वतःची, मात्र ब्लॉग मात्र करू शकतो की माझ्या स्वतःचं नावाचं की जसं माझं ईमेल आय डी आहे त्याचप्रमाणे माझा एक ब्लॉग आहे ज्याच्यामध्ये माझी बेसिक इन्फॉर्मेशन आहे. ती झालं ट्रान्सलेट, बऱ्याचशा लोकांना माहिती आहे. देन एक बऱ्याचशा गोष्टींना लोक आपण एका गोष्ट थोडंसं मी एक्स्ट्रा माहिती सोबत सांगतोय विथ द परमिशन ऑफ टाइम. त्याच्यामध्ये एक माहिती असेल आपल्याला की आपण कॉन्टॅक्ट नावाचं एक आहे ऑप्शन, याच्यामध्ये कॉन्टॅक्ट सुद्धा आपण सेव्ह करू शकतो गुगलवरती. ते पण तुम्ही थोडंसं ॲक्च्युली द मिनिंग ऑफ दिस पर्टिक्युलर ऑल लेक्चर्स इज दॅट क्युरियोसिटी कम्स इन युअर माइंड. सो दॅट्स वाय यू कॅन ओनली लर्न दिस पर्टिक्युलर थिंग्स. किंवा बरेचसे ट्युटोरियल्स म्हणा किंवा जेव्हा गुगलमध्ये सुद्धा सांगितलं ना तुम्ही हाऊ टू यूज दिस, तर लॉट ऑफ डिफरंट ऑप्शन्स विल बी ओपन ऑन इन फ्रंट ऑफ यू, आणि त्याच्या माध्यमातून आपण डिफरंट गोष्टी सुद्धा त्या ठिकाणी स्टडी करू शकतो.
ओके, these are the additional things. मीटिंगचं शेड्यूल मीटिंग केली. शेड्यूल मीटिंग केल्यानंतर कॅलेंडर ओपन झालं, याच्यामध्ये मी सेव्ह करून दिलं त्या मीटिंगला. तर ऑटोमॅटिकली ती मीटिंग या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला 26 तारखेला 11 वाजता बीएड कॉलेज नावाची पर्टिक्युलर मीटिंग जनरेट झालेली आहे. ओके, आता पुन्हा आपण तिकडे जाऊया. ओके, मीटिंग झाली शेड्यूल. आता जेव्हा मी शेड्यूल मीटिंगवर क्लिक करणार, सॉरी, वरती तुम्हाला टॅब दिसत असतील मीटिंग. जेव्हा मीटिंगवर क्लिक करणार, या ठिकाणी कुठल्या मीटिंग्स मी आतापर्यंत घेतलेल्या आहेत किंवा कुठल्या मीटिंग्स मी ऑलरेडी शेड्यूल केलेल्या आहेत त्याची लिस्ट मला या ठिकाणी दिसेल लेफ्ट साईडला. ओके, त्याच्यामध्ये एक मीटिंग आहे सुद्धा ही बीएड कॉलेज. पुन्हा आता मला जेव्हा ही मीटिंग सुरू करायची असेल आता तेव्हा मला या पर्टिक्युलर मीटिंगला सिलेक्ट करावं लागेल बाय क्लिकिंग ऑन इट आणि इकडे स्टार्ट करावं लागेल, म्हणजे ती मीटिंग ऑटोमॅटिकली सुरू होऊन जाईल. ओके, वन मोर थिंग, जरी मी ती मीटिंग 26 तारखेला सुरू केली 11 वाजता, ती मीटिंग आपण सुरुवातीला सुद्धा त्याला स्टार्ट करू शकतो, एंड सुद्धा करू शकतो. ही सुद्धा बरंचसं मॉडिफिकेशन झालं आहे झूममध्ये. तर सुरू करू आपण त्याचा सुद्धा एक शॉर्टमध्ये डेमॉन्स्ट्रेट पाहूया. ओके, सो वेन युअर तुम्ही आता आपण थोडंसं एक स्टेप पुढे जाऊया. आय होप दॅट यू आर कोपिंग ऑल दिस पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन जी मी बोलतोय किंवा सांगतोय. हो, मला माहिती आहे थोडंसं फास्ट होतोय, पण तरी पण मला अपेक्षा आहे की आपण सर्व त्या गोष्टीला कोप अप कराल किंवा बऱ्याचशा गोष्टी आपण फॅमिलियर सुद्धा आहोत. फक्त काही की पॉईंट्स आहेत जे बऱ्याचशा अंशी बऱ्याचशा फॅकल्टी लोकांना माहिती नसतात, ते या माध्यमातून आपल्याला माहिती होतात. ओके, मीटिंग जर तुम्हाला मीटिंग शेड्यूल करायची आहे, शेड्यूल केली मीटिंग, तुम्ही शेड्यूल केल्यानंतर तुमची मीटिंग तुम्हाला स्टार्ट करावं लागेल. म्हणजे समजा 11चा टाइम दिला असेल तर 5 मिनिट्स बिफोर वगैरे तुम्ही स्टार्ट वगैरे करू शकाल त्याला. ऑब्विसली मीटिंगचा टायमिंग, फ्री मीटिंगचा टायमिंग आहे 40 मिनिट्सचा. सो अकॉर्डिंग टू दॅट यू हॅव टू स्टार्ट दॅट पर्टिक्युलर मीटिंग. सुरू केल्यानंतर या ठिकाणी खालच्या साईडला बरेचसे डिफरंट ऑप्शन्स आहेत. पार्टिसिपेंटवाल्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर राईट साईडला एक लिस्ट ओपन होऊन जाते आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचे पार्टिसिपेंट दिसतील. आणि बरेचसे जे जसं मी मगाशी सांगितलं वेटिंग रूम इनेबल असेल तर वरती इथे ना या इथे एक स्क्वेअर बॉक्स येतो आणि त्याच्यामध्ये दाखवतो एवढे पार्टिसिपेंट वेटिंग रूममध्ये आहेत. आणि मग आपण त्यांना मग इंडिव्हिज्युअली सुद्धा आपल्या क्लासरूममध्ये एंटर करू शकतो किंवा मग ॲट अ टाइम सर्वांना सुद्धा आपण ॲडमिट करून घेऊ शकतो. ओके, सो यू हॅव टू फर्स्ट क्लिकिंग ऑन पार्टिसिपेंट, दॅट्स वाय यू कॅन इझिली वॉच दिस पर्टिक्युलर लिस्ट. देन स्क्रीन शेअरिंग, जसं आपण गुगल मीटमध्ये सुद्धा तुम्ही लोक फॅमिलियर आहात की स्क्रीन शेअरिंग नावाचं एक ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये बरेचसे फॅसिलिटी ते सुद्धा पाहू आपण. ओके, एक मला ज्या काही फॅसिलिटी ना, काही सॉफ्टवेअर्स असे असतात की जे टोटली डिव्होटेड असतात त्या पर्टिक्युलर गोष्टीसाठीच, आणि काही सॉफ्टवेअर आहे की त्यांचं प्रत्येक फील्डमध्ये नाव आहे, जसं की गुगलचं. परंतु झूम एक असं सॉफ्टवेअर आहे की ते टोटली डिव्होटेड आहे ओनली फॉर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग टाईप ऑफ सॉफ्टवेअर. याचे दुसरे कुठलं प्रॉडक्ट असं विशेष नाही आहे. पण त्यामुळे काय होतं की हे सॉफ्टवेअर स्वतःला अपडेट करण्याची किंवा त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये कशा प्रकारे आपल्याला जास्तीत जास्त फॅसिलिटी देता येतील त्याचं ते नेहमी प्रिपेअर करत राहतात. तर जेव्हा आपण इकडे पाहू ना, या ठिकाणी पण तुम्हाला दिसत असेल यू कॅन, या ठिकाणी राईट आणि बॉटम कॉर्नरला एक पर्टिक्युलर टॅब असेल, तिथे एक ऑप्शन आहे म्यूट ऑल. म्हणजे समजा मॅडमला असं करायचं असेल की सर्व स्टुडंटनी म्यूट राहायचं आणि ज्यांनी हँड रेज केला फक्त त्यालाच आपण परमिशन देऊ की ते फक्त पर्टिक्युलर पर्सन इज एबल टू अनम्यूट देअर माईक अँड दे कॅन ओनली टॉक. सो ही फॅसिलिटी आपण या ठिकाणी करू शकतो. म्यूट ऑल म्हणजे सर्व पार्टिसिपेंट्स त्या ठिकाणी म्यूट होतील. आणि या ठिकाणी एक ऑप्शन आहे पहा, शुड दिस पर्टिक्युलर पार्टिसिपेंट एबल टू अनम्यूट बाय देमसेल्फ ऑर नॉट. तर आपण याला काढून घेतलं आणि यस केलं तर या माझ्या क्लासमध्ये जेवढे पार्टिसिपेंट असतील ते कोणीच त्यांचा माईक सुरू करू शकणार नाही. ही एक चांगली फॅसिलिटी या ठिकाणी आहे. नंतर त्याच्या बाजूला ती 3 डॉट्स दिसतात. आता समजा तुम्हाला असं आढळलं की ठीक आहे आपलेच विद्यार्थी आहेत नेहमी आणि आपण सर्वांना म्यूट केलेलं आहे, त्यामुळे ही जी वेटिंग रूम आहे ती वेटिंग रूम काढून टाकली तरी चालते. तर आपण या 3 डॉटवरती क्लिक करून
we have disabled this particular waiting room. So that's why every time you are not to focus on that, कोणाला आपण एंटर करायचं त्याच्याशी आपल्याला काही घेणं नाही राहत. ऑटोमॅटिकली सर्वचे सर्व विद्यार्थी आपल्या क्लासमध्ये त्या ठिकाणी एंटर होऊन जातात. आणि पुन्हा विद्यार्थ्यांना परमिशन द्यायची असेल म्यूट किंवा दे कॅन अनम्यूट देमसेल्फ, तर ते सुद्धा आपण या ठिकाणी जो राईट टिक दिसतो ना, दॅट इज आपण त्याला परमिशन दिलेली आहे. मी पुन्हा क्लिक केल्यानंतर तो जे राईट टिक आहे तो त्या ठिकाणी निघून जातो. अशा प्रकारे आणि एक लॉक फॅसिलिटी आहे, ही सुद्धा एक चांगली आहे. की बऱ्याचशा वेळा काय होतं की आपल्याला माहिती आहे, म्हणजे इन फ्यू कंडिशन्स मला माहिती आहे की किंवा काही लोकांना किंवा प्राचार्य मॅडम असतील किंवा सर असतील यांना फक्त त्यांच्या फॅकल्टी लोकांचीच मीटिंग घ्यायची आहे. तर ते असं करू शकतात की 5 लोक आहे, 5 लोक जॉईन झाल्यानंतर या मीटिंगला लॉक करून दिलं, म्हणजे कुठलाच पार्टिसिपेंट किंवा कुठलाच नवीन कॅन्डिडेट्स त्या पर्टिक्युलर मीटिंगला जॉईन होऊ शकणार नाही. सो दॅट इज ऑल्सो गुड फॅसिलिटी विच इज प्रोव्हाइडेड बाय झूम. पुन्हा साऊंड शेअरिंग वगैरे हे सुद्धा काही ऑप्शन्स या ठिकाणी आहेत. हे सर्व गोष्टी आपण इकडे सिक्युरिटी नावाचा टॅब आहे, इथनं सुद्धा हँडल करू शकतो. नंतर आणखी एक आपण पाहूया, चॅट आहे. चॅट तर सिम्पल थिंग्स आहे की काय कोणाला ओके, समजा विद्यार्थ्यांना आपण सर्वांना म्यूट केलेलं आहे आणि म्यूट केल्यानंतर विद्यार्थ्यांना आपल्याला काही विचारायचं, तर आपण त्यांना अशी इन्स्ट्रक्शन देऊ शकतो की कोणाला काही क्वेश्चन असेल तर त्यांनी चॅटबॉक्समध्ये लिहावं, त्याची परमिशन त्यांना दिलेली आहे. तो डिस्प्ले आला की आपण त्यांना त्यांच्या क्वेश्चनचा आन्सर देऊ शकतो किंवा त्यांच्या क्वेश्चनवरती आपण त्याला अनम्यूट करून त्याला बोलायला सुद्धा राहू शकतो. सो दॅट ऑल्सो वी कॅन यूज हिअर. आणखी एक महत्त्वाचा ऑप्शन या ठिकाणी आहे, शेअर स्क्रीन. ओके, आता तुम्हाला माहित असेल की गुगल स्क्रीनवरती किंवा गुगल मीटवरती जेव्हा आपण स्क्रीन करतो ना शेअर, त्याच्या ठिकाणी मला एकच ऑप्शन आला होता, स्क्रीन ओनली शेअर माय स्क्रीन. मी त्याला क्लिक केलं आणि शेअर केलं. त्यांनी काय झालं, आय एम ओनली एबल टू शेअर दॅट पर्टिक्युलर माय स्क्रीन ओनली, बट रादर दॅन दिस पर्टिक्युलर सॉफ्टवेअर ऑल्सो प्रोव्हाइडेड डिफरंट ऑप्शन्स. जसं की मला व्हाईट बोर्ड या ठिकाणी शेअर करायचं आहे, तर मी या ठिकाणी काय करणार, व्हाईट बोर्डवरती क्लिक करणार आणि या ठिकाणी त्याला शेअर करणार. आता जसं की मला या ठिकाणी जे लिहायचं असेल, व्हॉट एव्हर थिंग, ऍक्च्युअली माऊसने थोडंसं लिहायला हे होतं, तुम्ही जो काही फॉर्म्युला असेल तुम्ही या ठिकाणी इझिली त्या ठिकाणी लिहू शकाल. तो दॅट इज ऑल्सो गुड ऑप्शन. याला म्हणतो आपण व्हाईट बोर्ड. व्हाईट बोर्डचं शेअरिंग आपण बऱ्याचशा अंशी करू शकतो किंवा डायरेक्टली विद्यार्थ्यांना. ओके, व्हाईट बोर्डची एक फॅसिलिटी ही आहे की याच्या माध्यमातून ना आपण कधी कधी आपण एखादं लेक्चर प्रिपेअर केलेलं असतं किंवा जर तुम्ही डायरेक्टली बोर्डचं त्यांना दिलं असेल तर दॅट इज अ डिफरंट. परंतु मी एखादा पीपीटी तयार केलेली आहे आणि त्याच्यामध्ये फिक्स स्लाईड आहेत आणि फिक्स इन्फॉर्मेशन आहे, परंतु एखादा रॅन्डमली एखादा विद्यार्थ्याचा वेगळा क्वेश्चन आला आणि मला त्याला वेगळं सोल्युशन द्यायचं काम पडलं किंवा मॅथमॅटिक्सवाले जे टीचर असतील ना त्यांना थोडंसं फायदेशीर राहू शकेल. सो अपार्ट फ्रॉम दिस आय ऑल्सो टेल वन मोर थिंग की मॅथमॅटिक्सवाल्यांनी ना त्याची स्लेट येते पहा, ते स्लेट यूज करून दे कॅन पेनाने जसं आपण लिहितोय त्याप्रमाणे सुद्धा ती स्क्रीन सुद्धा आपण या ठिकाणी शेअर करू शकतो जर ती स्लेट त्यांच्याकडे असेल तर. ओके, सो याच्या व्यतिरिक्त मग माझ्या कम्प्युटरमध्ये कुठले कुठले डिफरंट विंडोज ओपन आहेत ती लिस्ट या ठिकाणी डिस्प्ले झालेली आहे. माय सेशन्स आहे, नंतर स्लाइड शो एक आहे. नंतर ॲडव्हान्समध्ये बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला की जसं आपण सुरुवातीला एखादं फंक्शन असेल तर एखादं सॉन्ग आपण प्ले करतोय तर ओनली माझ्या कम्प्युटरचं साऊंडच शेअर झाला पाहिजे, ते सुद्धा आपण या ठिकाणी करू शकतो. याच्या व्यतिरिक्त पोर्शन ऑफ स्क्रीन, म्हणजे स्क्रीन तर बिगर स्क्रीन आहे परंतु त्या स्क्रीनमधला ओनली द वन पोर्शन तोच फक्त तुम्हाला त्यालाच बिगर करून विद्यार्थ्यांच्या स्क्रीनवरती दिसायचं असेल तो हे सुद्धा एक ऑप्शन आहे या ठिकाणी. नंतर फाईल्समध्ये कधी फाईल्स असेल आपल्याकडे तर जी की ओके एक क्लाउड एक नावाचा कन्सेप्ट तुमच्याशी शेअर करतोय, तोच ॲडिशनल पार्ट आहे. ओके, क्लाउडमध्ये जसं की मागच्या लेक्चरला सरांनी एक गोष्ट शिकवली तुम्हाला की गुगल ड्राईव्ह.
की गुगल ड्राईव्ह म्हणजेच काय, गुगलनी तुमची डेटा सेव्ह करण्यासाठी त्याच्या क्लाउडवरती, त्याच्या सर्व्हरवरती अशी काही स्पेस दिलेली आहे की त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा डेटा सुद्धा शेअर करू शकता. त्याला म्हटलं जाते क्लाउड कम्प्युटिंग. आणि याच्यामध्ये हे डिफरंट टाइप्सचे क्लाउड्स जे सॉफ्टवेअर्स या ठिकाणी अवेलेबल आहेत. या माध्यमातून तुम्ही एखादी फाईल आपल्याला डायरेक्ट क्लाउडवरनं उचलून त्यांना विद्यार्थ्यांना दाखवायची असेल ती सुद्धा आपण या ठिकाणी दाखवू शकतो. ओके, पुन्हा आपण बेसिक वरती जाऊया. बऱ्याच वेळा काय होतं की विद्यार्थ्यांना एखादा शो दाखवायचा असेल आपल्याला किंवा एखादा ट्युटोरियल दाखवायचं असेल, ऑडिओ व्हिडिओ ट्युटोरियल दाखवायचं असेल, तेव्हा लेफ्ट आणि राईट कॉर्नरला ही थोडीशी ॲडिशनल गोष्ट आहे बा की याच्यामध्ये ना शेअर साऊंड सुद्धा याच्यावरती आपण क्लिक करायला विसरायचं नाही. सपोज आय वॉन्ट टू शेअर माय व्हिडिओ फ्रॉम माय कम्प्युटर, सी यू हॅव टू क्लिक ऑन दिस टू ऑप्शन्स. तर का नाहीतर काय होईल, त्यांना फक्त तो व्हिडिओचं चित्र दिसेल ते, त्याचा ऑडिओ जाणार नाही त्यांच्याकडे. तर ह्या दोन गोष्टीवर सुद्धा तुम्ही क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून त्या गोष्टी सुद्धा त्यांच्याकडे इझिली आपण शेअर करू शकू. ओके, सो दीज आर द फ्यू थिंग्स रिगार्डिंग टू द झूम सॉफ्टवेअर. आणि एक ॲडिशनल गोष्ट मी पुन्हा या ठिकाणी सांगू शकतो की मी सुद्धा काही दिवसांअगोदर शिकलोय की याच्यामध्ये किंवा एक नाईस फॅसिलिटी प्रोव्हाइड करतोय झूम, ब्रेकआउट रूम. ब्रेकआउट रूमचा अर्थ असा आहे की समजा माझ्या क्लासमध्ये 100 विद्यार्थी आहेत आणि मला 100 विद्यार्थ्यांचे सेमिनार घ्यायचे आहे. 100 विद्यार्थ्यांचा सेमिनार घ्यायला मी बसलो तर काय होईल, एका विद्यार्थ्याला 5 मिनिट लागतात, तर 5 मिनिट्स इंटू 100 म्हणजे 500 मिनिट्स मला त्या ठिकाणी स्पेंड करावं लागतील. परंतु जर मी असं केलं की या 100 विद्यार्थ्यांचे 20 ग्रुप केले आणि प्रत्येक ग्रुपमध्ये त्या ठिकाणी 5 विद्यार्थी राहतील, म्हणजे एका रूममध्ये फक्त 5 स्टुडंट्स राहतील अँड दे आर डिस्कसिंग ऑर दे आर शेअरिंग देअर नॉलेज. सेमिनार प्रेझेंटेशन म्हणा किंवा त्यांचं ग्रुप डिस्कशन म्हणा, त्या रूममध्ये ते करतील. सो दॅट ऑल्सो फॅसिलिटी प्रोव्हाइडेड बाय झूम सॉफ्टवेअर. त्याच्यासाठी मला थोडं ना इथे याच्यामध्ये ते इनेबल करून घ्यावं लागेल आणि त्याच्यासाठी मी पुन्हा काय करतो, याला मीटिंगला एंड करतोय आणि पुन्हा लॉग इन करतो माझ्या. ओके, आता मी कुठनं लॉग इन केलं होतं, सॉफ्टवेअरमधनं, म्हणजे जे सॉफ्टवेअर माझ्या कम्प्युटरवरती आहे, हे जे झूम नावा सॉफ्टवेअर आहे याच्यावरती ऑलरेडी इन्स्टॉल आहे माझ्या सिस्टीमवर, याच्या थ्रू लॉग इन केलं होतं. आता मी दुसरं ऑप्शन करतोय, दॅट इज नाव आय एम लॉगिंग फ्रॉम वेबसाईट. ती ॲडिशनल फॅसिलिटी जी आहे ना, ते फक्त समजावून सांगण्यासाठी मी तुम्हाला इकडे लॉग इन करतोय. ओके, आता पण मी जसं मगाशी एक वर्ड वापरला होता, ब्राउझर्स. म्हणजे मला असं अपेक्षित आहे बाकी बऱ्याचशा लोकांना सुद्धा या गोष्टीचे वर्ड्स ऐकून सुद्धा आपण बऱ्याचशा गोष्टींसोबत फॅमिलियर होतो. या ठिकाणी हे जे दिसते ना स्क्रीन, या स्क्रीन जे आपण म्हणतो, ज्या ठिकाणी आपण वेबसाईटचा ॲड्रेस टाईप करतो, याला म्हटलं जातं ब्राउझर. मग तुम्हाला माहित आहे गुगल क्रोम ब्राउझर आहे, इंटरनेट एक्सप्लोररचा एक ब्राउझर, त्याला सुद्धा आपण ब्राउझर म्हणतो. किंवा ज्या ज्या ठिकाणी आपण एखाद्या वेबसाईटचा ॲड्रेस टाईप करून एंटर करतो ना, त्याला म्हटलं जातं ब्राउझर. तर आता मी काय केलं, माझं जे अकाउंट होतं त्याला ब्राउझरच्या थ्रू ओपन केलं. आणि जर तुम्हाला तुमचं झूमचं सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल ना, तेव्हा तुम्हाला या ब्राउझर थ्रूच घेता येईल ते. आपण आता काय करूया, सेटिंग मध्ये जाऊ. सेटिंग मध्ये गेल्यानंतर इथे बरेचसे आपल्याला ऑप्शन्स दिसतील, जसं की वेटिंग रूम इनेबल आहे, पासपोर्ट सुद्धा असला पाहिजे. देर आर लॉट ऑफ फॅसिलिटी प्रोव्हाइडेड बाय डिफरंट सॉफ्टवेअर्स, आणि हे सुद्धा प्रोव्हाइड करतोय.
Just I'm searching that the breakout room facility. या ठिकाणी मग मला एक ऑप्शन सापडलंय, ब्रेकआउट रूम्स. आता सुरुवातीला आता पाहिलं असेल तुम्ही तर आता हे काय डिसेबल मध्ये आहे. आता मी काय केलं, त्याला इनेबल करून दिलं. म्हणजे आता काय झालं की हे पर्टिक्युलर सेटिंग जेव्हा मी माझं सॉफ्टवेअर ओपन करणार त्याच्यामध्ये ब्रेकआउट रूमचा एक पर्टिक्युलर ऑप्शन्स मला त्या ठिकाणी दिसणार आणि त्याच्या माध्यमातून ओके जे काही करेक्शन मी या ठिकाणी केले ना त्याच्यानंतर मी काय करणार, याला सेव्ह करून देणार. Okay, these are automatically saved, I think. Okay. आता मी काय करतो या ठिकाणी, तुम्हाला मी ऍक्च्युली ना जे ब्रेकआउट रूम म्हणजे काय हे समजावून सांगण्यासाठी सुद्धा हे केलेलं आहे. या ठिकाणी पण तुम्हाला खाली जसं मी बरेचसे टॅब्स मगाशी समजावून सांगितले त्याच्यातला एक महत्वाचा टॅब जो आहे तो आहे ब्रेकआउट रूम. आता काही महिन्यां अगोदर झूमनी काय केलं होतं की हा जो ब्रेकआउट रूम नावाचा टॅब आहे हा त्यांनी पेएबल व्हर्जनसाठीच फक्त अलाउ केला होता. परंतु त्यांना माहिती आहे कॉम्पिटिशनमध्ये बरेचसे वाढले किंवा अदर सॉफ्टवेअर सुद्धा त्या ठिकाणी फ्रीमध्ये बऱ्याचशा फॅसिलिटी प्रोव्हाइड करतायत. मग त्यांनी सुद्धा काय केलं, याला फ्री व्हर्जनमध्ये सुद्धा अवेलेबल करून दिलेलं आहे. तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं असतं, याच्यावरती क्लिक केल्यानंतर सपोज या ठिकाणी आपल्याला 50-100 जे काही विद्यार्थी आहेत, ब्रेकआउट रूमवरती क्लिक केलं आपण, आपल्याला किती रूम्समध्ये ते सर्व विद्यार्थी बायफर्गेट करून त्याला डिवाइड करायचं ते आपण या ठिकाणी डिसाईड करू शकतो. मला सपोज 5 ब्रेकआउट रूम्स क्रिएट करायचे आणि ऑटोमॅटिकली की सर्व विद्यार्थी 50 विद्यार्थी असतील तर ते 10 रूममध्ये एका रूममध्ये 10 विद्यार्थी ऑटोमॅटिकली डिवाइड होऊन जातील. अदरवाईज मॅन्युअली सुद्धा आपण करू शकतो त्याला, किंवा पार्टिसिपेंट सुद्धा चूज करू शकते कुठल्या रूममध्ये जायचं आहे किंवा त्याच्या सब्जेक्ट वाईज असतं की ते सुद्धा आपण या ठिकाणी डिसाईड करू शकतो. दिस ॲक्च्युअली गुड, एक चांगली हे म्हणून आपण याला फॅसिलिटी विच इज प्रोव्हाइडेड बाय. मी त्या ठिकाणी 2 रूम क्रिएट केला आणि या खाली एक लिस्ट असेल. जेव्हा आपण ब्रेकआउट रूम नावाची फॅसिलिटी यूज करू ना, रूम क्रिएट करायच्या खाली पार्टिसिपेंटची लिस्ट असेल आणि आपण त्याला उचलून एका एका रूममध्ये मूव्ह करू शकतो. काही रूम आपण त्या ठिकाणी ॲड पण करू शकतो, पुन्हा रिक्रिएट पण करू शकतो. आणि प्रत्येक रूममध्ये गेल्यानंतर जो होस्ट असेल, होस्ट हा सेपरेटली प्रत्येक रूममध्ये जाऊन वॉचआउट सुद्धा करू शकतो. की प्रत्येक समजा मी जसं सांगितलं की 50 विद्यार्थ्यांना 10 अशा आपण डिवाइड केलं आणि त्यांचं ग्रुप डिस्कशन सुद्धा सुरू आहे. होस्ट जो असेल, होस्ट प्रत्येक रूममध्ये जाईल आणि ऑब्झर्व करेल की यांचं प्रॉपरली ग्रुप डिस्कशन सुरू आहे की फक्त ते दुसऱ्याच गप्पा करतायत, त्याचा वॉच सुद्धा आपण या ठिकाणी ठेवू शकतो. सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा दिस इज आय थिंक गुड फॅसिलिटी प्रोव्हाइडेड बाय झूम. So these are the few things which are very good or key features, I think so, you find in this particular Zoom software. Okay. याच्या व्यतिरिक्त सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या तुम्ही स्वतःहून थोडंसं हँडल करायला लागले तर बऱ्याचशा गोष्टीला आपण सुद्धा उलगडा होऊन आपल्याला शिकायला मिळतात. सर सॉरी सर, तुम्हाला थांबवत आहे. Okay, सर okay. मला ते व्हर्च्युअल जे क्लासेस होतात झूम मीटिंग मध्ये त्या संदर्भात थोडं मार्गदर्शन कराल का? व्हर्च्युअल बॅकग्राऊंड म्हणता का तुम्ही? येस सर. ओके. ॲक्च्युअली थँक्यू की यांनी आठवण दिल्याबद्दल. दिस इज ऑल्सो गुड फॅसिलिटी विच इज प्रोव्हाइडेड बाय झूम. की याच्यामध्ये एक चांगली फॅसिलिटी ही आहे की आपल्या बॅकग्राऊंडला समजा घरी जरी असलो आपण आणि घरी असून समजा मी काय केलं होतं, माझ्या ॲक्च्युली सध्या तर नाही आहे बॅकग्राऊंडला चेंज, पण एक ग्रीन नेट लावली होती
आणि ग्रीन नेटच्या माध्यमातून मी काय केलं की त्या ठिकाणी माझ्या कॉलेजचं जे आहे पिक्चर तो त्याला असाइन केला होता. म्हणजे जेव्हा केव्हा मी विद्यार्थ्यांसमोर प्रेझेंट केलं लेक्चर, ओके. सर माझ्याकडे एक व्हिडिओ आहे, जर तुमची परवानगी असेल तर मी तो शेअर करू शकते. लेट मी कम्प्लीट इट फर्स्ट, देन यू कॅन शेअर. या ठिकाणी बस सिंपल ऑप्शन हे आहे या ठिकाणी की तुम्हाला काय करायचं आहे, आपल्याला या ठिकाणी जो मॅडमचा क्वेश्चन होता की आपल्याला बॅकग्राऊंड कशा प्रकारे चेंज करायचं आहे. द फर्स्ट स्टेप इज दॅट युअर बॅकग्राऊंड शुड बी प्लेन वन कलर, कुठला तरी. त्याच्यामध्ये ग्रीन कलर आपण प्रिफर याच्यासाठी करतो कारण की आपल्या चेहऱ्याचे जे पिक्सेल्स आहेत ना, थोडंसं काही टेक्निकल वर्ड सुद्धा मी या ठिकाणी यूज करतोय की आपल्या चेहऱ्यामध्ये जो आहे प्रत्येक कलर्सचा कॉम्बिनेशन ऑफ RGB, रेड, ग्रीन आणि ब्ल्यू याचा असतो. आपल्या बॉडीमध्ये किंवा चेहऱ्यामध्ये ग्रीन नावाचा जो आहे पोपटी ग्रीन त्याचे जे आहे तो नसतो जवळपास. तर त्यामुळे हे काय करतं सॉफ्टवेअरचं वर्किंग सांगतोय की तू काय करतो, मागच्या कलरला चेंज करतो आणि त्याच्याऐवजी तू इमेज त्या ठिकाणी पेस्ट करतो. तर त्यासाठी जर तुम्ही बॅकग्राऊंड जर जो आपली ग्रीन नेट असते उन्हाळ्याची वगैरे ते जर ठेवलं तर तुम्ही इझिली त्याला करू शकाल. ओके, पहिली स्टेप ही आहे याच्यामध्ये बॅकग्राऊंड चेंज करण्यासाठी. काय केलं मी या ठिकाणी, ही माझी लॉग इन विंडो आहे, याच्यामध्ये मी सेटिंगवरती क्लिक केलं. सेटिंगवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बॅकग्राऊंड नावाचं एक ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक केलं. आता या ठिकाणी बरेचसे डिफरंट बॅकग्राऊंड तुम्हाला दिसतील. ऍक्च्युली माझ्या कॅमेऱ्यासाठी डिस्प्ले नाही होत आहे कारण की सेम कॅमेऱ्यामधनं मी गुगल मीट जॉईन केलेला आहे, त्यामुळे तो सेम कॅमेरा तर दुसऱ्या सॉफ्टवेअरसाठी अलाउ करत नाहीये. सो दॅट्स वाय आय एम नॉट विजिबल हिअर, अदरवाईज या ठिकाणी सुद्धा दिसलं असतं ते. तो काय करतो या ठिकाणी बॅकग्राऊंड फिल्टरवरती क्लिक केलं. आता मी या ठिकाणी ही इमेज सिलेक्ट केली किंवा फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिसत असतील माझ्या कॉलेजचे व्ह्यू सुद्धा आहेत या ठिकाणी, लॅबचा व्ह्यू आहे. तर मी काय करतो, याला या इमेजला सिलेक्ट करतो आणि बस देर इज सिलेक्ट केल्यानंतर ऑटोमॅटिकली ही इमेज काय होईल, बॅकग्राऊंडला येऊन जाईल. बट बिफोर दॅन दिस यू हॅड टू सपोज तुमचं बॅकग्राऊंड एखादं प्लेन असेल, जसं मी सांगितलं प्रिफेबली ग्रीन स्क्रीन असेल एखादी बॅकग्राऊंडला, तर तुम्हाला इथे टिक करावं लागेल. यू हॅव टू चेक इट, दिस पर्टिक्युलर चेक बटन. या बटनला चेक केल्यानंतर काय होईल, तो कन्सिडर करेल कम्प्युटर की यांच्या बॅकग्राऊंडला काहीतरी ग्रीन कलर आहे आणि नंतर आपल्याला जी इमेज पाहिजे त्या इमेजवर सिलेक्ट करूया. बाय डिफॉल्ट या ठिकाणी हे 3 ज्या आहेत इमेज ह्या राहतील. जर तुम्हाला स्वतःची इमेज पाहिजे असेल तर यू हॅव टू क्लिक ऑन दिस पर्टिक्युलर प्लस साइन, ॲड इमेज. ॲड इमेज झाल्यानंतर मला माझी जी पिक्चर्स आहे, जी काही पिक्चर्स असतील ती इमेज सिलेक्ट करणार आणि ओके केल्यानंतर सपोज मला इमेज पाहिजे ही, या ठिकाणी ती इमेज या ठिकाणी ॲड झाली. म्हणजे तुमच्या क्लासरूमची इमेज या ठिकाणी ॲड झालेली आहे आणि तुम्हाला फक्त इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि याला क्लोज करून द्यायचं आहे. याने काय होईल, जेव्हा तुम्ही कॅमेरा तुमचा सुरू कराल आणि तुमचं बॅकग्राऊंड जर प्लेन असेल आणि प्रिफेबली ग्रीन असेल तर तुम्हाला ऑटोमॅटिकली बॅकग्राऊंडला ती इमेज ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी येऊन जाईल. पुन्हा सेट केलं असेल तर तुम्हाला आणखी शॉर्टकट असा आहे, आपण मीटिंग सुरू केलेली आहे आणि या ठिकाणी तुम्हाला 2 ऑप्शन दिसत असतील. लेफ्ट साईडला एक माईक आहे आणि दुसऱ्या साईडला आहे व्हिडिओ. त्या ठिकाणी एक छोटासा ॲरो आहे, त्याला कंबो बॉक्स म्हणतात. त्याच्यावरती क्लिक केलं काही ऑप्शन्स त्या ठिकाणी ओपन झाले आणि समजा तुमचं लेक्चर सुरू आहे, तुम्ही दिसताय विद्यार्थ्यांना आणि मध्येच तुम्हाला आठवले की आपलं बॅकग्राऊंड आपल्याला चेंज करायचं आहे. सो दॅट बॅकग्राऊंड यू कॅन ऑल्सो चेंज फ्रॉम हिअर. चूज व्हर्च्युअल बॅकग्राऊंड. पुन्हा ते आपलं मगाचं सेटिंग जे होतं ते ओपन झालं, आपण आपलं बॅकग्राऊंड चेंज केलं आणि याला क्लोज केलं. तर विद्यार्थ्यांच्या असं दिसेल की पर्टिक्युलर जो टीचर आहे तो क्लासरूममध्ये किंवा एखाद्या कॉलेजमध्ये बसून आपल्याला शिकवत आहे. ही व्हर्च्युअल फिलिंग सुद्धा त्या ठिकाणी येऊ शकते. तर ॲक्च्युली थँक्यू, ही पण मला सांगायचं होतं, शेअर करायचं होतं. तर हे सुद्धा तुम्ही तुमच्या टीचिंग लर्निंगमध्ये डेफिनेटली यूज करू शकाल. Now simply sign out this particular. ओके, थोडं शॉर्टमध्ये घेतो आता
की जसं मी मगाशी सांगितलं तुम्हाला, वेबएक्स माझ्या सिस्टीमवरती होतं, बहुतेक मी त्याला अनइन्स्टॉल केलं असेल. तर आपल्याला इथे काय करायचं आहे, वेबएक्स नावाची वेबसाईट आहे, विच इज डिझाईन ऑर सिस्कोची वेबसाईट आहे, किंवा हे जे वेबएक्स नावाचं फॅसिलिटी आहे विच इज प्रोव्हाइडेड बाय सिस्को. जशी मगाची स्क्रीन होती आपली झूमवरची त्याचप्रमाणे राहील. तुम्ही त्याला डाउनलोड करायचं, साइन अप करायचं आणि डाउनलोड वरती क्लिक केलं मी. पुन्हा तो विचारेल तुमचं सिस्टीम 32 बीट आहे की 64 बीट आहे. हे कसं पाहणार आपण, जर तुम्हाला मी एखादा प्रश्न विचारला उद्याच्या असाइनमेंटमध्ये तर ऑब्व्हियसली असे क्वेश्चन राहू शकतील त्याच्यामध्ये. हाऊ कॅन वी फाइंड आउट द 64 बीट और 32 बीट? माय कम्प्युटरवरती राईट क्लिक करून प्रॉपर्टी मधून आपल्याला कळेल की आपली सिस्टीम 32 बीट आहे की 64 बीट आहे. ओके, त्याच्या अकॉर्डिंग आपण काय करू की जे आपल्याला सॉफ्टवेअर पाहिजे ते आपण डाउनलोड करून घेऊ आणि थोडासा GUI चेंज राहील. त्याच्या माध्यमातून काय होईल की आपण त्या पर्टिक्युलर, जसं मी सांगितलं ना, झूममध्ये ज्या गोष्टी तुमच्या समजल्या असतील तर याचा GUI म्हणजे ग्राफिकल इंटरफेस जो आहे तो सुद्धा थोडाफार प्रमाणात चेंज होऊन सेम गोष्टी त्या ठिकाणी राहतील. या समजा मला या वेबएक्स सिस्कोवर सुद्धा एक अकाउंट क्रिएट करायचं असेल तर पहिली स्टेप कुठली राहील? सो आय हॅव टू फर्स्ट स्टार्ट फॉर फ्री. त्याच्यावरती क्लिक करणार, नंतर तुमचा ईमेल ID, डेट ऑफ बर्थ जे काही असेल तो मागेल आणि पासवर्ड मागेल आणि त्या पासवर्ड आणि ईमेल ID यूज करून तुम्ही त्या पर्टिक्युलर वेबसाईटवरती साइन इन सुद्धा करू शकता. मग ऍक्च्युली आय डोंट नो दॅट कुठला पासवर्ड मी यूज केला होता. ओके, चला ओपन झाली. ओके, जसं मी मगाशी झूमवरती लॉग इन केलं होतं फ्रॉम ब्राउझरवरून जसं मी लॉग इन केलं होतं ना, त्याचप्रमाणे मी ॲक्च्युली याचा सुद्धा एक अकाउंट क्रिएट केलेलं होतं आणि माझं ईमेल आणि पासवर्ड टाईप करून याला लॉग इन केला आहे. तोच ॲडिशनल गोष्ट पुन्हा एक या ठिकाणी सांगू इच्छितो की वेन यू आर क्रिएटिंग अ डिफरंट अकाउंट्स, तर त्या ठिकाणी पहिली गोष्ट म्हणजे जो तुमचा, आपण वेगवेगळे ईमेल ID सुद्धा क्रिएट करू शकतो हे ध्यान ठेवायचं. ऑफिशियली असेल तर ऑफिशियल ईमेल ID वेगळा ठेवायचा आणि जे असे सॉफ्टवेअर्स आहेत किंवा सोशल मीडिया बऱ्याचशा वेळा माहिती आपल्याला, जसं आपण व्हॉट्सअपवर सुद्धा ते नोटिफिकेशन पाहतो नेहमी की तुमचे कॉन्टॅक्ट सुद्धा फेसबुकसोबत ते शेअर केले जातील, किंवा मग फेसबुकवरती पण आपल्याला एखादं अकाउंट क्रिएट करायचं असेल, या कंडिशनमध्ये युअर पर्सनल ईमेल ID शुड बी डिफरंट, युअर ऑफिशियल ईमेल ID शुड बी डिफरंट. ही थोडी काळजी घेतली तर पुढे येणार जे काही फ्युचर सायबर क्राईम्स आहेत ना त्याच्यापासून थोडंसं अलिप्त राहायला आपल्याला मदत होईल. ॲडिशनल थोडं मला आठवलं म्हणून शेअर केलंय. तर ईमेल ID ने आपण लॉग इन केलं, त्या ठिकाणी पुन्हा मीटिंगवरती जॉईन, शेड्यूल मीटिंग, कंप्लीट मीटिंग, कुठल्या डिफरंट ऑप्शन्स या ठिकाणी अवेलेबल राहतील. पुन्हा या ठिकाणी यांचं फ्री व्हर्जन सुद्धा अवेलेबल आहे आणि पेड व्हर्जन सुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे. तुम्ही याच्या माध्यमातून थोडं जसं स्टार्ट मीटिंग केलं मी, याला ब्राउझरमध्ये मीटिंग सुरू होऊन जाईल या ठिकाणी. फक्त थोडा फरक हा आहे की ब्राउझरमध्ये ओपन व्हायला थोडा वेळ लागतो तो, आणि जर तुम्ही ते सॉफ्टवेअर तुमच्या सिस्टीमवरती
डाउनलोड करून त्याला इन्स्टॉल केलेलं असेल ते थोडंसं त्याच्यामध्ये इट इज लिटल बिट फास्टर. ओके, आय होप दॅट यू अंडरस्टँड दिस. ओके, नेक्स्ट आणि महत्वाचं होतं की गुगल ओके ही मेन स्क्रीन जी आपण ही स्क्रीन दिसते ना सर्वांना. येस सर. ओके, ही आपली नेहमीची फॅमिलियर स्क्रीन ज्याच्या माध्यमातून बरेचसे तुम्ही सेमिनार्स किंवा बरेचसे लेक्चर ऐकलेले आहेत. या ठिकाणी बरेचसे तुम्हाला गोष्टी तुम्ही माझ्यापेक्षा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सुद्धा माहित असतील ऍडिशनल. फक्त थोडं काही ऍडिशनल गोष्टी या ठिकाणी सांगू इच्छितो. व्हाईट बोर्ड सुद्धा या ठिकाणी फॅसिलिटी आहे. काही लोकांनी याचा यूज केला असेल, काही लोकांनी फक्त त्यांना माहीत असेल. जसं मी मगाशी सांगितलं व्हाईट बोर्ड, सेम थिंग व्हाईट बोर्ड यूज करून तुम्ही विद्यार्थ्यांना एखाद्या फॉर्म्युला किंवा तुम्ही एखादं लिहिलेलं सुद्धा त्यांना दाखवू शकता. देन चेंज लेआउट म्हणजे मला ॲट अ टाइम या ठिकाणी मी लिमिट वाढवून देतोय. मला 50 विद्यार्थी जवळपास दिसले पाहिजे या फॉर्मॅटमध्ये. माझी स्क्रीन जी असेल तो आता प्रेझेंटेशनवरून प्रेझेंटेशन करतो म्हणून ते वेगळं आहे. त्या स्क्रीनवरती काय झालेलं असेल ॲट सेम टाइम ॲट अ वन ग्लान्स आय कॅन एबल टू व्ह्यू द 50 स्टुडंट्स और 30 स्टुडंट ॲट द सेम टाइम. हे सुद्धा काही चांगले ऑप्शन्स या ठिकाणी अवेलेबल आहेत. कॅप्शनचं ऑप्शन आहे, नंतर ट्रबल शूट वगैरे सेटिंग वगैरे आहे त्या ठिकाणी. ओके, वन मोर थिंग, यू कॅन ऑल्सो चेंज बॅकग्राऊंड फ्रॉम गुगल मीट. परंतु याच्यामध्ये तो तुमचे जे सॉफ्टवेअर्स आहे ना, सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअरचं जे कॉन्फिगरेशन आहे तर गुगल मीटला थोडंसं ॲडव्हान्स लागतं. तुमचं लेटेस्ट रिसेंट वगैरे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं बॅकग्राऊंड चेंज करू शकता. अदरवाईज माझ्या कम्प्युटरचं थोडंसं i3 वगैरे किंवा थोडंसं काही वर्षन अगोदरचं असल्यामुळे मला त्यांनी परमिशन दिली नाही. परंतु इफ यू रिसेंट कम्प्युटर्स और रिसेंट कॉन्फिगरेशन देन आपण याच्यामध्ये सुद्धा त्या प्रकारचं बॅकग्राऊंड चेंजिंगवाला जो इफेक्ट आहे तो सुद्धा त्या ठिकाणी दाखवू शकतो. ओके, these are the few things that I have shared here. Now we are jumping here to question answer session. की माझं स्क्रीन शेअरिंग मी ऑफ केले सध्या. तर तुमचे काही क्वेश्चन असतील फ्रॉम युअर साईड सो यू मे आस्क. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा मुलांना. काही प्रश्न आहे कोणाला? हो सर. विचारा. गुगल मीट मध्ये बॅकग्राऊंड चेंज कसं करायचं होतं? सर माईक बंद आहे तुमचा. जसं आपण मगाशी सेटिंग मध्ये पाहिलं होतं, जे 3 डॉट्स तुमच्या स्क्रीनवरती दिसत. हॅलो हॅलो, सांगितलं थोडं त्याच्यामध्ये एक असा प्रॉब्लेम आहे की तुमच्या सिस्टीमचं कॉन्फिगरेशन ना थोडंसं रिसेंट असलं तर त्याला प्रोव्हाइड करतो, तो कम्पॅटेबल राहतो. अदरवाईज त्याला थोडंसं दिक्कत येऊ, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. अदरवाईज दॅट फॅसिलिटी ऑल्सो प्रोव्हाइडेड बाय गुगल मीट. You just simply click on the 3 dots and there will be appear one option that is a change background. Just a minute, मी तुम्हाला एकदा दाखवतो.
ओके, या 3 डॉट वरती आपण क्लिक करूया. दे चेंज बॅकग्राऊंड. तुम्हाला जे बॅकग्राऊंड असेल ते ठिकाणी अँड काय केलं आपण सुरुवातीला हे जे 3 डॉट्स आहे ना याच्यावरती क्लिक केलं, त्याच्यानंतर चेंज बॅकग्राऊंड वरती क्लिक केलं आणि याप्रमाणे ही स्क्रीन ओपन झाली एक. आणि याच्यामध्ये तुम्हाला जे बॅकग्राऊंड असेल ते बॅकग्राऊंड इथे दिसत असेल. मला आता माझ्या बॅकग्राऊंडला हे बॅकग्राऊंड पाहिजे असेल तर हे सुद्धा मी या ठिकाणी सेट करू शकतो. क्लिअर इज दिस. आता तुम्हाला दिसत असेल माझ्या बॅकग्राऊंडला ना जम्पिंग दिसत आहे. आता तुम्हाला काय करायचं, सपोज की तुमच्या क्लासचं बॅकग्राऊंड तुम्हाला पाहिजे असेल तो व्हॉट यू टू डू, यू जस्ट सिम्पली क्लिक ऑन दिस प्लस साइन. तुम्हाला जी इमेज पाहिजे असेल ती इमेज सिलेक्ट करायची. सर मोबाईल वरून एक मिनिट. मिरर इमेज घेतली त्यांनी. ओके, हे फ्लावर्स मी घेतलं त्या ठिकाणी आणि याला क्लोज केलं. तर काय झालं, बॅकग्राऊंडला इमेज चेंज झालेली दिसत असेल सर्वांना. ऍक्च्युली वन्स अगेन थँक्यू की आता तुम्ही पुढलं मागच्या वेळेस जसं मी म्हटलं डे टू डे काय होतं, झूम सुद्धा स्वतःला अपडेट करतोय, गुगल मीट सुद्धा अपडेट करतोय. तर लास्ट टाइम मी जेव्हा याला माझं बॅकग्राऊंड प्रयत्न केला होता ना तेव्हा तो कम्पॅटिबिलिटी एक दाखवत होता की बिकॉज ऑफ युअर सॉफ्टवेअर्स अँड सम कम्पॅटिबल इश्यू you are not able to change your background, but you can easily also change your background just by clicking on this dot and select change background option. स्पीड चांगली असेल तुमच्याकडे, प्रॉपरली इन्स्टॉल असेल, कम्प्युटर खूप जास्त जुना नसेल तर डेफिनेटली हे ऑप्शन सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी यूज करू शकता. ओके, एनिथिंग एल्स. हे मोबाईल मध्ये होते का, सॉरी कम्प्युटर मध्ये होते का? कॉम्प्युटरमध्ये होते. हा एक चांगला क्वेश्चन विचारला बघा. बऱ्याचशा गोष्टी ना कम्प्युटर मोबाईलमध्ये कम्पॅटेबल नाही राहत. जसं की मी झूमचं पण सांगितलं तुम्हाला. झूम सुद्धा काय करतोय, बऱ्याचशा गोष्टी त्याच्या कम्प्युटरमध्ये जेव्हा आपण लॉग इन करतो तेव्हा ऑप्शन्स इनेबल दाखवतात, परंतु मोबाईलमध्ये बऱ्याचशा अंशी ते दाखवत नाही आहे. ते पण त्या ठिकाणी सुद्धा आहे. माझ्याकडे 2 मोबाईल्स आहेत. त्या 2 मोबाईलपैकी एक माझा बऱ्यापैकी चांगला आणि तो रिसेंटवाला आहे. एका मोबाईलमध्ये बॅकग्राऊंड दाखवतो. जसं सेटिंगमध्ये पाहिलं ना आपण, सेटिंगमध्ये गेल्यानंतर तो बॅकग्राऊंड चेंजचा ऑप्शन दाखवतोय आणि काही मोबाईलमध्ये तो कम्पॅटिबल नाही. सो दॅट कम्पॅटिबल इश्यू मे बी व्हॅरी फ्रॉम युअर सिस्टम टू सिस्टम. इट इज गेटिंग. ओके सर. येस मॅम. येस सर. ओके, एनिथिंग एल्स. आता पुढलं मी थोडंसं तुम्हाला एक सजेशन, होस्ट जस्ट राहतील ना की जे जनरली आपण कंडक्ट करतो प्रोग्राम, सॅटर्डे प्रोग्राम जे कंडक्ट करत असतो, तर माझी फक्त एक थोडी रिक्वेस्ट ही राहील तुम्हाला की यू हॅव टू लॉग इन फ्रॉम युअर कम्प्युटर अँड चेंज युअर बॅकग्राऊंड. तुमचं कॉलेजचं जे फ्लेक्स होतं आपलं आपण त्याला ऍड करायचं आणि ते फ्लेक्स बॅकग्राऊंडला असलं पाहिजे जो कोणी कम्प्युटरवरनं लॉग इन करेल त्यांनी. सो दॅट इज वन मोर असाइनमेंट. सम असाइनमेंट दॅट आर क्लासरूम or some assignment that is oral for your practice.
Okay, anything else? अजून कोणाला काही विचारायचंय का? यस सर. हाँ बोलिए. हाँ बोलिए मैडम. सर इसके लिए कुछ टाइम ड्यूरेशन होता है क्या? कौन से इसके लिए बोल रहे हो आप? गूगल मीट? हाँ मतलब सर, और इसके अलावा जितनी भी मीटिंग्स वाली ऐप होती है, जूम वगैरह, तो इसके लिए टाइम ड्यूरेशन वगैरह ऐसा कुछ होता है क्या? हाँ, मैंने अभी एक्सप्लेन करते इसमें वही तो बताया. जैसे मैंने मेरा प्रेजेंटेशन स्टार्ट किया था, वहां पर हर सॉफ्टवेयर के कुछ वहां पर लिमिटेशंस है. जैसे अगर आप जूम यूज कर रहे हो तो वहां पर अगर आप गूगल मीट का जो फ्री वर्जन यूज कर रहे हो तो वहां पर देयर इज अनलिमिटेड. जैसे मैंने बताया, गूगल मीट खुद को रैपिडली वहां पर अपडेट कर रहा है खुद. सो यू कैन ऑल्सो टेक द बेनिफिट्स फ्रॉम गूगल मीट, क्योंकि उसकी कुछ 40 मिनट्स का क्राइटेरिया वहां पर नहीं है. डायरेक्टली हो मल्टीपल आप उसको कर सकते हो, मतलब उसका टाइम की लिमिट नहीं है वहां पर. अच्छा ओके, थैंक यू सर. लेकिन हमारी तरफ नेटवर्क नहीं होने की वजह से वो ज्वाइन नहीं हो पा रहा था. ओके 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 ओके, नो प्रॉब्लम. सर मॅडम जो हाँ बोला. ते मागचं तुम्ही हा, आता बोला. ते एकदा बॅकग्राऊंड सांगितलं तर कसं कसं करायचं ते एकदा सांगता का? ओके. मला सांगा, तुम्ही लॅपटॉपवरनं जॉईन आहे की मोबाईलवरनं? सर मोबाईल. ओके, मोबाईलवरनं काय करून पाहिजे. पण मला असं वाटतंय हे बरेच ना लॅपटॉपवर किंवा तुमच्या कम्प्युटरवर जेव्हा तुम्ही लॉग इन करता तेव्हाच ते ऑप्शन इनेबल राहतात. मोबाईलवरती बरेचसे ऑप्शन आपल्याला नाही दिसतील, तरी तुम्ही एकदा सर्च करून पण काही लोकांच्या मोबाईलमध्ये कम्पॅटेबल राहतात, काही लोकांच्या मोबाईलमध्ये कम्पॅटेबल नाही राहत. तर मी जे सांगितलं तुम्हाला ते सांगितलं. तुमच्या जो लॅपटॉप आहे ना, लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरनं जेव्हा तुम्ही त्याचे मी तुम्हाला ऑप्शन सांगितले. त्याच्यामध्ये 3 डॉट्स असतात पहा, जसं आपण आपल्या मोबाईलवरती पाहतो ना, सेटिंग मध्ये 3 डॉट्स असतात. हो. त्याच्यामध्ये whenever you are clicking on that particular 3 dots, it is nothing but a setting. You have to click on that. सेटिंग मध्ये जायचं, त्या ठिकाणी ऑप्शन दिसेल तुम्हाला चेंज बॅकग्राऊंड. चेंज बॅकग्राऊंड केल्यानंतर तुम्ही व्हॉट एव्हर बॅकग्राऊंड दॅट यू कॅन चेंज. हाँ ठीक सर. ओके. Okay, so shall we close this session? Hello, sir. हाँ, yes ma'am. Sir, today's session was really informative. It really gives me an immense pleasure to express my deep sense of gratitude for today's session. Your topic, online tools for teaching, meeting conferences, Zoom, Google, etc. You have explained about web conferences, its benefits, advantages, disadvantages, different tools for video conferencing, including Zoom, Meet, etc. How to identify even 64-bit operating system. It was not able for us how to identify about it, whiteboard, and many more ideas on being the colleges. I'm very thankful to you, sir. Thank you so much. सर अतिशय चांगलं सेशन झालं आपलं. गुगल मीट आम्ही पण वापरतो, परंतु बरेचदा त्यातले काही टॉपिक्स असतात की जे आमच्या कधी नाही येत लक्षात. त्या गोष्टी आज